नमस्कार, मी ॲडव्होकेट अंकित श्रीनिवास बंगेरा आज आपल्यासमोर अधिवक्ता परिषद मार्फत प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट या कायद्यावरती चर्चा करणार आहे। या कायद्यातील तरतुदी तसंच त्याचा क्रिमिनल ट्रायलमध्ये उपयोग या सगळ्या गोष्टींची आपण आज चर्चा करणार आहोत। प्रथमतः मी अधिवक्ता परिषद यांचा आभारी आहे की मला इथे बोलण्याची संधी दिली आणि मला तो मान दिलात बोलण्याचा। आज जर आपण बघितलं प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट हा जो कायदा आहे हा एक परिपूर्ण कायदा बनवला गेला आहे। म्हणजे आपण म्हणू आपल्या याच्यात या नवीन कायद्यांमध्ये एक कॉम्प्रिहेन्सिव्ह, स्ट्रॉंग आणि एकदम कडक कायदा म्हणता येईल या कायद्याला। या कायद्यामध्ये सर्वच गोष्टींचा उहापोह केला आहे किंवा ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी सगळं एकत्र करून हा कायदा एकदम स्ट्रॉंग बनवलाय। आता या कायद्याची गरज किंवा उगम कसा झाला, म्हणजे बेसिकली आपण सुरुवात व्हायच्या आधी उगम कसा झाला बघू। या कायद्याचा उगम म्हणजे आपण आपलं जे भारताचं कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशनच्या आधारे सगळे कायदे बनले जातात किंवा त्याच्यात जे प्रिन्सिपल्स आहेत, आर्टिकल आहेत, त्याप्रमाणे हे कायदे बनले जातात। जर आपण बघितलं आर्टिकल 17(3) आर्टिकल 15चं, त्याप्रमाणे स्टेटवरती जबाबदारी किंवा गव्हर्नमेंटवरती जबाबदारी दिली की असे मुलांचे किंवा वुमन्स यांची काळजी घेतली पाहिजे। त्याप्रमाणे युनायटेड नेशन्सचे जे काही कन्व्हेन्शन्स होतात त्या कन्व्हेन्शन्स मध्ये सुद्धा या गोष्टी डिस्कस केल्या गेल्या आणि त्याप्रमाणे हे कायदे अस्तित्वात यायला सुरुवात झाली। आपण म्हणू या कायद्यामध्ये म्हणजे हा कायदा पहिला आपण म्हणू जेंडर इक्वॅलिटीचा आहे, कारण प्रत्येक कायदा आपण आधी बघायचो की रेप बघितला आयपीसी मध्ये, तर रेप हा फक्त वुमन किंवा असं म्हणतो आपण त्या वुमन अगेन्स्ट सगळे ऑफेन्सेस फक्त। आता हा जो कायदा आहे हा जो कायदा इथे जेंडर इक्वॅलिटी आहे, म्हणजे चाइल्ड या चाइल्डच्या डेफिनेशन मध्ये बॉय ऑर गर्ल हु इज बिलो 18 इयर्स आणि अशा प्रकारे हा कायदा जेंडर इक्वॅलिटीचा आहे। आता हा कायदा सुरू करायच्या अगोदर मी सांगितलं याच्यात चाइल्डचं डेफिनेशन सेक्शन 2D मध्ये चाइल्ड म्हटलेलं आहे। एकदम सोपी आणि शॉर्ट डेफिनेशन चाइल्डची याच्यामध्ये की जो मुलगा किंवा मुलगी, जो काय व्यक्ती जी 18 वर्षापेक्षा खाली असेल त्याला चाइल्ड डिफाईन केले। आता या चाइल्ड म्हणजे चाइल्ड हा या ऍक्टचा बॅकबोन आहे। म्हणजे आपण म्हणू याच्यामध्ये की प्रोसिक्युशनची केस असो किंवा डिफेन्ससाठी आपण काम करत असू, या दोन्ही लोकांना म्हणजे प्रोसिक्युशन सुद्धा आणि डिफेन्स सुद्धा हा चाइल्ड हा शब्द आपल्याला कोर्टात प्रॅक्टिस करताना खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये। म्हणजे हा कायदा कसा लोकांसाठी चांगला आहे, रिफॉर्मेटरी आहे हे आहेच, पण आज आपण कोर्टात वकील म्हणून प्रोसिक्युशन आणि डिफेन्स दोघांसाठी काम करतो, त्यामध्ये हा चाइल्ड हा खूप महत्वाचा विषय आहे। जर आपण बघितले बाकीचे कायदे म्हणजे फॅक्टरी ऍक्ट, वेजेस ऍक्ट किंवा बाकीचे जे जे वेगवेगळे ऍक्ट आहेत त्या वेगवेगळ्या ऍक्टमध्ये चाइल्डचं एज हे डिफरंट दिले। काही ऍक्टमध्ये चाइल्डचं एज आहे 15 इयर्स बिलो, काही मध्ये 14 इयर्स बिलो, काही ऍक्ट मध्ये अजून वेगळे 16 इयर्स, असं वेगवेगळ्या ऍक्ट मध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत चाइल्डच्या डेफिनेशन मध्ये। पण या केसमध्ये म्हणजे आपल्या या ऍक्ट मध्ये चाइल्ड म्हणजे 18 इयर्स अँड बिलो। आता चाइल्डचं डेफिनेशन आगच आहे, तर मी आपल्याला त्याच्यामध्ये अजून सांगतो, कारण चाइल्ड हा महत्वाचा भाग आहे। पुढे मी जेव्हा क्रॉस एक्झामिनेशन बद्दल सांगेन तेव्हा सुद्धा या चाइल्ड बद्दल डिस्कशन करू आपण याच्यामध्ये। आता या चाइल्ड हा जो डेफिनेशन आहे, ह्या डेफिनेशन 18 वर्षाच्या पेक्षा खाली करण्याचं महत्व आणि हाच डेफिनेशन पुढे बाकी सगळ्या ऍक्टना ओव्हरराईड करतो। म्हणजे या ऍक्ट मध्ये सेक्शन 42A हा एक महत्वाचा सेक्शन आहे। सेक्शन 42A मध्ये ओव्हररायडिंग इफेक्ट आहे। म्हणजे बाकीच्या कायद्यामध्ये चाइल्डचं डेफिनेशन 16 असो, आयपीसी मध्ये कुठेतरी कन्सेंट 16 इयर्स असो किंवा वेजेस ऍक्ट मध्ये 16 इयर्स असो, 15 इयर्स असो फॅक्टरी ऍक्ट मध्ये, पण या 42A प्रमाणे या केसमध्ये किंवा या ऍक्ट मध्ये बाकी सगळ्या एका ओव्हररायडिंग इफेक्ट दिले गेले। म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ऑफ सेक्शुअल ऑफेन्सेस जेव्हा या केसेस जेव्हा कोर्टासमोर येतील तेव्हा चाइल्डचं डेफिनेशन हे 18 इयर्स संदर्भातच पकडलं जाईल। आता पुन्हा आपण त्या चाइल्डवरती नंतर येऊ, पहिले आपण या ऍक्टचा एक जनरल गाभा बघू। आता महत्वाचा जो भाग आहे आपण वकिली पेशेमध्ये जो ऑफेन्सेस आणि त्यानंतर प्रोसिजर, म्हणजे जर आपण पहिलं बघितलं की याच्यामध्ये ऑफेन्सेस काय काय आहेत। आता या ऍक्ट मध्ये ऑफेन्सेस ज्या काही ऍक्ट मध्ये नमूद केले आहेत, कारण हे कशी केस आहे की चाइल्ड वरती जेव्हा एखादी इंजुरी होते, रेप होतो किंवा सेक्शुअल अब्यूज होतो, दॅट इज अ इंजुरी, आणि ती इंजुरी कोर्टात जेव्हा जातो तो माणूस आणि कोर्टात पुन्हा ती साक्ष देतो, ती इंजुरी अजून हे होत जाते, वाढत जाते। तर त्यासाठी या कायद्यात बऱ्याचशा तरतुदी आहेत। आता या कायद्यामध्ये सेक्शन 3 ते 12 मध्ये पहिल्या ऑफेन्सेस आहेत। पहिला एका चॅप्टर 2 मध्ये एकूण 46 सेक्शन्स आहेत, म्हणजे जास्त मोठा काय कायदा नाही, 46 सेक्शनचा कायदा आहे। आणि चॅप्टर सुद्धा बघितले आपण तर फक्त 9 चॅप्टर आहे त्याच्यामध्ये। तर चॅप्टर नंबर 2 मध्ये ऑफेन्सेसचं महत्व दिले। आता काय काय ऑफेन्सेस आहेत, पहिला ऑफेन्सेस आहे पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट सेक्शन 3 मध्ये। आता पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट मध्ये या पेनिट्रेटिव्ह म्हणजे पूर्वी जे होतं म्हणजे आपण म्हणायचो की आयपीसी मध्ये जेव्हा काय क्रॉस व्हायच्या डिग्री ऑफ पेनिट्रेशन
या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे आयपीसी मध्ये जेव्हा अमेंडमेंट आली त्याच्या आधी हा ऍक्ट आला. या ऍक्टमध्ये पेनिट्रेशन काय आहे, व्हॉट इज पेनिट्रेटिव्ह, म्हणजे वेदर इट इज बाय म्हणजे व्हॉट इज पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे एक्सटेंट त्याचं काय एक्सटेंट आहे. इफ अ प्रायव्हेट पार्ट इज टच टू द प्रायव्हेट पार्ट ऑफ दॅट गर्ल ऑर बॉय किंवा एनस विनस तरी सुद्धा पेनिट्रेटिव्ह म्हटलं जातं ते. आता ह्या पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट म्हणजे 3 सेक्शन, हा सेक्शन खूप म्हणतो आपण त्याच्यामध्ये, याच्यात गंभीर सेक्शन आहे. आता या सेक्शन मध्ये पुढे जाऊन त्यांनी डेफिनेशन मध्ये इफ अ पर्सन अप्लाइज हिज माउथ टू द पेनिस, टू द वजाइना, टू द एनेस, टू द युटेरा ऑफ द चाइल्ड, म्हणजे हे जे स्कोप एनहान्स केला याच्यामध्ये पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्टचा हा सेक्शन 3 मध्ये. तर या सेक्शन 3 हा गंभीर गुन्हा याच्यामध्ये, म्हणजे गंभीर सेक्शन आहे आणि त्याचं पनिशमेंट आहे सेक्शन 4 मध्ये. आता सेक्शन 4 मध्ये जर पनिशमेंट बघितलं तर पूर्वी म्हणजे 2012चा जो ऍक्ट आहे आपल्या, त्याप्रमाणे जो पनिशमेंट आहे शुड नॉट बी लेस दॅन 7 years बट विच मे एक्सटेंड टू लाईफ. परंतु आता त्याच्यामध्ये यापुढे सुद्धा अजून नवीन अमेंडमेंट आली आहे किंवा कायद्यामध्ये नवीन हे अमेंडमेंट 2019चं अमेंडमेंट आले त्याच्यामध्ये, आणि त्यामध्ये ह्याचं पनिशमेंट तुमचं पेनिट्रेटिव्हचं लाईफ पर्यंत नेलंय, म्हणजे मिनिमम 20 years आणि लाईफ, म्हणजे त्या ऍक्टमध्ये आहे नवीन अमेंडमेंट जे आहे त्याच्यामध्ये. आता 3चं 4, 3 सेक्शन 4 पनिशमेंट, तसंच 5 सेक्शन 6 पनिशमेंट, 7 सेक्शन 8 पनिशमेंट, असं अशा प्रकारचं आहे. म्हणजे जर समजायला पण सोपं आहे आपल्याला. म्हणजे पहिलं पेनिट्रेटिव्ह, नंतर जरा ऍग्रावेटेड म्हणजे त्याच्यापेक्षा गंभीर अजून, म्हणजे अजून काय म्हणतो आपण त्याला की अजून सिरियस. आता ऍग्रावेटेड कशाला म्हणायचं आपण, आता एखाद्या मुलीवरती किंवा त्या लहान मुलावरती, एखाद्या चाइल्डवरती त्याच्या कस्टोडियननी, म्हणजे त्याच्या घरात राहणारा नातेवाईक, त्याचा जवळचा माणूस किंवा एखादा पोलीस स्टेशन मधला पोलीस, एखादा पब्लिक ऑफिसर किंवा आर्म फोर्सेस मधला माणूस त्याच्या आर्म्ड एरियामध्ये, किंवा अशा प्रकारे एखाद्याने एखादा सेक्शुअल अब्यूज केला किंवा हा सेक्शुअल असॉल्ट केला, दॅट कम्स अंडर ऍग्रावेटेड सेक्शुअल असॉल्ट. ऍग्रावेटेड आलं की त्याचं पनिशमेंट सुद्धा ऍग्रावेटेड आहे, जास्त पनिशमेंट आहे. मग याचं जर म्हणजे हा जर गुन्हा प्रूव्ह झाला पुढं तर नॉट लेस दॅन 20 years लाईफ आणि डेथ पर्यंत पनिशमेंट या ऍग्रावेटेड मध्ये, म्हणजे 5 नंतर 6 मध्ये पनिशमेंट, 5ची पनिशमेंट 6 मध्ये, तर 6 मधला पनिशमेंट जो आहे तो खूपच ऍग्रावेटेड आहे, विच गोज अप टू डेथ पनिशमेंट. म्हणजे डेथ पनिशमेंटची सुद्धा तरतूद या कायद्यामध्ये या 2019च्या अमेंडमेंट मध्ये करण्यात आली. पूर्वी तो लाईफ इम्प्रिझनमेंट होतं, पण आता डेथ आहे. आता हे ऍग्रावेटेड झालं. त्याच्यानंतर आलं सेक्शुअल असॉल्ट. आता आपण 2 गोष्टी बघितल्या, पहिला पेनिट्रेशन, नंतर सेक्शुअल असॉल्ट, आणि त्यानंतर सेक्शुअल हॅरॅसमेंट. म्हणजे ह्या गोष्टी बायफर्गेट करणं खूप सोपं आहे, म्हणजे आपल्याला ते एकदम वाचून पाठ करण्याची गोष्ट नाहीये, की इझिली समजतं आपल्याला की पहिला पेनिट्रेशन, सेक्शुअल असॉल्ट. आता म्हणजे जसं आपण म्हणू 376, 354 आणि 509, म्हणजे 376 रेप, 354 आउटरेजिंग मॉडेस्टी आणि 509 म्हणजे तो आता सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणू आपण याच्यामध्ये, या डेफिनेशन काही घ्यायचं आलं तर या ऍक्ट मध्ये पुढचा जो भाग येतो तो सेक्शुअल असॉल्ट. आता सेक्शुअल असॉल्ट हा सुद्धा खूप तसं सिरियस ऑफेन्स आहे, कारण याचं पनिशमेंट सुद्धा जर बघितलं आपण तर बऱ्यापैकी 7 yearsच्या अबोव, म्हणजे आता तर अमेंडमेंट नंतर अजून वाढवलं गेलं पनिशमेंट त्याच्यामध्ये. आता या केसमध्ये सेक्शुअल असॉल्ट मध्ये आता पेनिट्रेशन कसं होतं की प्रायव्हेट पार्ट्स टच केलं तर, माउथ टच केलं तर, दॅट वॉज अ पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट. नाऊ हिअर तिच्या त्या लहान मुलाच्या मुलाच्या किंवा मुलीच्या चाइल्डच्या प्रायव्हेट पार्टला जर हात लावला, टच केलं, किंवा जे बॉडी पार्ट्स आहेत जिथे अनवॉन्टेड टच आहेत, म्हणजे वजाना, पेनिस, एनस आणि ब्रेस्ट, इकडे जर टच केलं किंवा त्या मुलाला तसं करायला लावलं किंवा कोणीतरी त्याच्यासोबत केलं आपण तिकडे करायला लावतोय, तर इन दॅट सिच्युएशन सेक्शन 7 सेक्शुअल असॉल्ट लागतो. या सेक्शुअल असॉल्टचं डेफिनेशन दिलंय. तसंच सेक्शन 7 नंतर सेक्शन 8 मध्ये त्याचं पनिशमेंट पुन्हा आला ऍग्रावेटेड, म्हणजे जी स्कीम तुमचं सेक्शन 5 मध्ये आहे ऍग्रावेटेड मध्ये, तीच स्कीम तुमची सेक्शन 9 मध्ये येते ऍग्रावेटेड सेक्शुअल असॉल्ट साठी. म्हणजे पनिशमेंट फॉर सेक्शुअल असॉल्ट, नंतर 9 ऍग्रावेटेड सेक्शुअल असॉल्ट आणि 10 पनिशमेंट फॉर ऍग्रावेटेड सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे गंभीर. तसंच सेक्शन 11 आहे. सेक्शन 11 म्हटलं तर सेक्शुअल हॅरॅसमेंट, म्हणजे एखाद्याला बघून स्टॉकिंग म्हणतो आपण, स्टॉकिंग किंवा शेती मारणं, मागे मागे फिरणं, एखाद्या मुलीला अनवॉन्टेड रिमार्क्स पास करणं एखाद्या लहान मुलाला किंवा ह्याच्याकडे, तर दॅट कम्स अंडर सेक्शुअल हॅरॅसमेंट. ही जर हॅरॅसमेंट म्हणजे आपण आयपीसी जर काउंट केलं तर 509 येतो. आता आयपीसीत सुद्धा जर बघितलं आपण, आता आयपीसीत ती अमेंडमेंट नंतर आली 354 ABCD ची,
म्हणजे सुरुवातीला नव्हती, या ऍक्टमध्येच ही सुरुवातीला कॉम्प्रोमाइज म्हणजे एक केलं होतं, याच्यामध्ये इन्सर्ट केलं आणि त्यानंतर आयपीसी मध्ये ह्या सगळ्या अमेंडमेंट्स आलेल्या आहेत. 376च्या पण जे 375 ABCDE सगळ्या आलेल्या आहेत. तर या केसमध्ये जर आपण बघितलं, जर ह्याच्यामध्ये सेक्शुअल हॅरॅसमेंट आणि पनिशमेंट फॉर सेक्शुअल हॅरॅसमेंट, आता हे 11 आणि 12 या पनिशमेंट फॉर सेक्शुअल हॅरॅसमेंट हे विच मे एक्सटेंड टू 3 years ऑर फाईन आहे अँड फाईन. म्हणजे सेक्शन 11 आणि 12 मग त्या तुलनेने ज्या सिव्हिरिटी ऑफ ऑफेन्स प्रमाणे त्याचं पनिशमेंट त्यांनी त्याच्यामध्ये कमी केलेलं आहे. तर हे जरा चॅप्टर 2 मधले ऑफेन्सेस म्हणजे हे जे डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होतात त्या चाइल्ड संदर्भात की जे सेक्शुअल इंटेंटशी कनेक्टेड आहेत. आता पुढचा भाग आहे याच्यामध्ये आपण फक्त सगळे जे काय ऑफेन्सेस ते बघून घेऊ पाहिजे आणि मग त्यानंतर मी त्याच्यावरती येतो. आता दुसरा भाग जरा पोर्नोग्राफी, कारण या ऍक्टचा मेन ऑब्जेक्टिव्ह असा होता, या ऍक्टचा ऑब्जेक्टिव्ह मेन आहे की चाइल्डला सेक्शुअल हे जे होतात त्यांच्यावरती अत्याचार होतात ते थांबवणं आणि स्पीडी ट्रायल. ऑब्जेक्टिव्ह 2 आहेत, टू प्रिव्हेंट फ्रॉम सेक्शुअल अब्यूज, पोर्नोग्राफी आणि स्पीडी ट्रायल. तर हा पॉर्नोग्राफी पण आहे त्याच्यामध्ये. पॉर्नोग्राफीमध्ये यूज ऑफ चाइल्ड फॉर पॉर्नोग्राफी सेक्शन 13 त्याची पनिशमेंट 14 मध्ये, म्हणजे एखाद्या मुलाला पॉर्नोग्राफीमध्ये यूज केलं त्याच्यासाठी तर त्या मुलाला त्या फिल्म बनवण्यासाठी किंवा एखादं वाईट एक्झिबिट करण्यासाठी त्या मुलाला, म्हणजे त्या मुलाचं काहीतरी शरीराचा भाग किंवा काही एक्झिबिट करण्यासाठी त्याचा उपयोग केला तर दॅट कम्स अंडर सेक्शन 13 आणि त्याचं पनिशमेंट आहे 14 मध्ये. तसंच एखाद्याच्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटर सिस्टीममध्ये हार्ड डिस्कमध्ये एखादं चाइल्ड पॉर्नोग्राफी असेल, म्हणजे लहान मुलांसंदर्भातचे काही सेक्शुअल कॉन्टेंट असतील तर ते सेक्शन 15 मध्ये येतं, म्हणजे दॅट इज ऑल्सो ऑफेन्स. आणि या नवीन 2019च्या ह्याच्यामध्ये अमेंडमेंटमध्ये त्यांनी त्या संदर्भातचं हे केलेलं आहे, एक्झॉस्टिव्हली म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मोबाईल 65B वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यात घेतलेल्या आहेत. म्हणजे जो काय भाग होता तो भाग त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेला आहे. तर हा जरा पॉर्नोग्राफीचा जो चॅप्टर 3 मध्ये येतो. आता जसं आयपीसी मध्ये आहे तसंच चॅप्टर 4 मध्ये म्हणजे अबेटमेंट म्हणतो आपण त्याच्यामध्ये आणि अटेम्प्ट टू ऑफेन्स. आता अबेटमेंट म्हटलं आपण, म्हणजे अबेटमेंट म्हटलं की आयपीसीचं सेक्शन 107 येतो आपल्याकडं. अबेटमेंट वाचताना 107 मध्ये डेफिनेशन, आयपीसी 107 मध्ये अबेटमेंटची डेफिनेशन दिलेली आहे. म्हणजे या केसमध्ये जी अबेटमेंट आहे तिथे अबेटमेंट त्याप्रमाणे हे करून आपण त्याप्रमाणे त्या ऑफेन्स संदर्भात अबेटमेंटची डेफिनेशन आणि अबेटमेंट कसं केलं जातं आणि काय होतं आणि अबेटमेंट करणाऱ्याला काय शिक्षा आहे. जो अबेट करतो ऑफेन्स त्याला जेवढी गुन्हेगार शिक्षा आहे तेवढीच ते अबेट करणाऱ्याला सुद्धा तेवढी शिक्षा आहे. सेम पनिशमेंट इज प्रोव्हाइडेड टू द अबेटर. दुसरा आहे त्याच्यानंतर पनिशमेंट टू अटेम्प्ट टू कमिट ऑफेन्स. आता अटेम्प्ट केला एखाद्याने ऑफेन्स करण्याचा. आता या केसमध्ये सेक्शुअल इंटेंट हा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे मी तुम्हाला जेव्हा सांगेन क्रॉस संदर्भात, सेक्शुअल इंटेंट विच शुड बी गॅदर्ड फ्रॉम द फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्स. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं आपण पनिशमेंट फॉर अटेम्प्ट टू कमिट ऑफेन्स, जसं आयपीसी मध्ये आपण म्हणतो अटेम्प्ट असेल तर हाफ द पनिशमेंट, म्हणजे जी पनिशमेंट मेन ऑफेन्सला दिली आहे त्याची हाफ पनिशमेंट त्या अटेम्प्ट टू कमिट द ऑफेन्सला पनिशमेंट ठेवलेली आहे. आता हे जागे त्यांच्या ऑफेन्सेस. आता काही ऑफेन्सेस ह्याच्यामध्ये चॅप्टर 5 मध्ये रिपोर्टिंग न केल्याबद्दल, म्हणजे ऑफेन्सचं तुम्ही रिपोर्ट नाही केलं तर काही गुन्हे त्या संदर्भात सुद्धा म्हटलं गेलंय. म्हणजे एखाद्या माणसावरती, म्हणजे आता मीडिया स्टुडिओ यांच्यावरती या पॉर्नोग्राफी आहे त्याच्याबद्दल माहिती देणं हे ऑब्लिगेटरी केलंय. कारण पॉर्नोग्राफी संदर्भात हीच माणसं मीडिया आणि जे स्टुडिओ आहेत हेच समोर पहिल्यांदा येतात त्याच्यामध्ये, किंवा त्यांच्याकडे असे कॉन्टेंट पहिले आले जातात, किंवा दे आर द मीडिया, जो तो कॉन्टेंट आहे समोर जाण्यापर्यंत तो मीडिया म्हणून त्यांचा युज केला जातो. तर त्यांच्यावरती तर हा बंधन आहेच की तुम्ही सांगायलाच पाहिजे. दुसरी म्हणजे याच्यामध्ये की आपण कॉमन मॅन जो आहे की ज्याला घटनेबद्दल समजलं, की एखाद्या माणसाला एका समजलं की बाबा अशी अशी घटना घडली चाइल्ड बाबत आणि त्यांनी ते घटना बघून माहिती असून त्यांनी रिपोर्ट केला नाही तर त्याच्यावर सुद्धा ऑफेन्स आहे तो सेक्शन 21 मध्ये, म्हणजे फेलियर टू रेकॉर्ड अ केस. म्हणजे एखाद्या माणसाला माहिती आहे की असाचा गुन्हा घडलाय पण तो सांगत नाहीये किंवा तसं रिपोर्टिंग करत नाहीये, तर त्या संदर्भात हा जो ऑफेन्स पडतो तो ह्याच्याप्रमाणे आहे, सेक्शन 21 प्रमाणे तो ऑफेन्स आहे. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग आहे इन्व्हेस्टिगेशनचा. म्हणजे आपण म्हणू याच्यामध्ये आता मी कोर्टात आता जे पुढचे जे प्रोसिजर आणि हे आहे आपण हे कोर्टाच्या दृष्टीने बघू. म्हणजे कोर्टात ज्या डिफिकल्टीज आपल्याला येतात, प्रोसिक्युशन असो डिफेन्स असो, आणि हे सेक्शन्स. आता सर्वात महत्वाचा चार्जशीटचा भाग म्हणजे आपण पोलीस पेपर्स. या पोलीस पेपर्समध्ये त्या विक्टिमचं किंवा त्या चाइल्डचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं असतं. आता ते स्टेटमेंट बघितलं आपण, कागद चार्जशीट आपल्यासमोर आला की पहिलं आपलं काम आहे की ते बघणं स्टेटमेंट, प्रोसिक्युशन असो डिफेन्स असो.
ते स्टेटमेंट कोणी रेकॉर्ड केलं. कायद्यामध्ये तरतूद आहे 24 सेक्शन जागी की कोणी ते रेकॉर्ड करायचं स्टेटमेंट. पोलीस सब इन्स्पेक्टर पाहिजे, लेडीज पाहिजे, आणि ते कुठे जाऊन रेकॉर्ड करायचं. ते स्टेटमेंट त्या विक्टिमला किंवा त्या चाइल्डला पोलीस स्टेशनला बघून रेकॉर्ड करायचं नाही. ते स्टेटमेंट त्या मुलाच्या घरी त्याच्या कॉन्फिडन्समध्ये जे लोक असतील त्यांच्यासोबत थांबून ते रेकॉर्ड केलं पाहिजे. त्यांची ती माणसं त्या मुलाचा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये आहे त्यांच्यासमोर ते रेकॉर्ड केलं पाहिजे. तर ही तरतूद सेक्शन 24 मध्ये आहे. तसंच सेक्शन 25 मध्ये मॅजिस्ट्रेट म्हणजे आपण 164 स्टेटमेंट म्हणतो, कारण हे कोर्टासमोर आपल्या नेहमी येतं, याच्यामध्ये क्रॉससाठी येतं किंवा काय येतं. आता 164 जे स्टेटमेंट आहेत किंवा सेक्शन 25 काही जे स्टेटमेंट रेकॉर्ड केले गेले आहेत त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रेटवरती काही कंडिशन्स आहेत किंवा नियम आहेत त्याच्यामध्ये. आता जर 164 आणि 25 एकत्र आहे, 164 मध्ये 164 चा स्टेटमेंट रेकॉर्ड होतो विटनेसचा, त्या 164 सीआरपीसी मध्ये आरोपीच्या वकिलाला तिकडे बसण्याची संधी उपलब्ध असते कायद्यानुसार. पण या चाइल्ड ऍक्ट मध्ये त्या मुलाची सिक्रेसी ठेवण्याकरिता किंवा त्या मुलाची गोपनीयता ठेवण्याकरिता किंवा त्याच्यावर दबाव न येण्याकरिता या कायद्यात स्पेसिफिक तरतूद केली आहे की जेव्हा त्या मॅजिस्ट्रेट साहेब त्या विक्टिमचं किंवा त्या चाइल्डचं 164 स्टेटमेंट रेकॉर्ड करतील तेव्हा त्या आरोपीच्या वकिलाला तिकडे बसायची संधी नाही. त्यानंतर त्यात बरेच सायटेशन्स आहेत की ते 164चा जबाब आरोपीला द्यायचं की नाही, कधी द्यायचं. कॉन्ट्ररी व्ह्यूज आहेत. 1-2 सायटेशन्स म्हणतात सुप्रीम कोर्ट की द्यायचं नाही, सील ठेवायचं. काही म्हणतात की नाही द्यायचं. वेन चार्जशीट जेव्हा फाईल होते तेव्हा ते सील एनवलपमध्ये ठेवायचं आणि ते जेव्हा चार्जशीटची कॉपी त्याला देऊ तेव्हा त्याने आरोपीच्या वकिलांनी मागणी केल्यानंतर त्याला ते देऊन टाकायचं. कारण त्याचा डिफेन्स आहे शेवटी, म्हणजे कायदा किती कडक असला शेवटी आरोपीचा डिफेन्स तो आहेच त्याच्यावर, त्याला जे करायचंच आहे त्याच्यामध्ये. आणि याच प्रकारे पुढे त्याच्यामध्ये ऍडिशनल जे दिलेत की कोर्टामध्ये कसं रेकॉर्ड करायचं त्याचा एव्हिडन्स, या संदर्भात काय तरतुदी आहेत. आता आपण जर बघितलं याच्यामध्ये या कायद्यामध्ये जेव्हा एखादं विक्टिम कोर्टासमोर येतं तर कोर्टावर सुद्धा काही ऑब्लिगेशन्स दिलेत त्याचं एव्हिडन्स रेकॉर्ड करण्याकरिता. त्या विक्टिमला मॅटर ऍडजस्ट करून परत पाठवायचं नाही 1-2दा. ज्या दिवशी येईल त्या दिवशीच त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं. चार्जशीट म्हणजे कॉग्निझन्स घेतल्यानंतर त्या कितीतरी 3-6 महिन्यात त्याचं चार्ज झाला पाहिजे आणि 1 वर्षात ती केस संपलीच पाहिजे, असं कायद्यात ते ऑब्लिगेशन आहे. बरं प्रॅक्टिकली ते कितपत प्रॅक्टिकली करता येतं किंवा नाही हा पुढचा भाग झाला. पण आजची तरी स्टेट अशी आहे की ते 1 वर्षात केस संपली पाहिजे कॉग्निझन्स घेतल्यापासून. तर या केसमध्ये आज आपण जर बघितलं कोर्टासमोरची कंडिशन, म्हणजे जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो, म्हणजे आता आपण हे कायदा आता सेक्शन्स एका बाजूला राहिले, एखादा विक्टिम चाइल्ड कोर्टासमोर आला की कोर्टाची ड्युटी आहे त्याच्यामध्ये की त्या चाइल्डनी त्या माणसाला किंवा त्या अॅक्युजला बघू नये. म्हणजे जी ट्रायल चालते तेव्हा त्या चाइल्डनी त्या अॅक्युजला बघू नये. पण आरोपीचा सुद्धा हक्क आहे की त्यांनी त्या चाइल्डचा आवाज ऐकायला आला पाहिजे त्याला. म्हणजे तो चाइल्ड काय एव्हिडन्स देतो हे त्याला ऐकायला आलं पाहिजे. ही शुड हिअर दॅट. आणि त्याला त्याच्या वकिलाशी कॉन्टॅक्ट करता आला पाहिजे. मग ही अरेंजमेंट करण्याची जबाबदारी त्यांनी कोर्टावरती दिलेली आहे, स्टेटवरती दिली आहे की त्यासाठी स्पेशल कोर्ट्स आणि स्पेशल कोर्टनी मेगा अरेंजमेंट किंवा व्हीसी वरती त्या मुलीला ठेवून जे काय असेल अरेंजमेंट त्याप्रमाणे ते अरेंजमेंट करण्यात यावं. आता एक सर्वात महत्वाचा आणि घातक बाब जो डिफेन्ससाठी आहे या ऍक्टमध्ये, तो जर बघितला आपण तर त्या विक्टिम किंवा त्या चाइल्डचं क्रॉस एक्झामिनेशन. कायदा काय म्हणतो? कायदा म्हणतो त्या मुलीला किंवा चाइल्डला डायरेक्ट प्रश्न विचारायचेच नाहीत. तुमची प्रश्न जजला सांगायची आणि जज ते प्रश्न त्या विक्टिमला विचारणार किंवा चाइल्डला विचारणार. आता प्रॅक्टिकली तो डबल टाइम कन्झ्युमिंग होतो, त्याच्यामुळे कोर्टाही विचारू देतं आपल्याला. आज प्रॅक्टिकली जर बघितलं आपण प्रत्येक कोर्टामध्ये आपण डायरेक्टली त्या विक्टिमला किंवा चाइल्डला विचारू जातो. इथे काय खबरदारी घ्यायची तुम्ही, जो विटनेस आहे बॉक्समध्ये, तुम्ही डिफेन्स असो किंवा प्रोसिक्युशन असो, जो विक्टिम किंवा चाइल्ड बॉक्समध्ये आहे त्याच्यावरती इंजुरी झालेली आहे, म्हणजे त्याला भले खरी असेल खोटी असेल दॅट विल बी टेस्ट, म्हणजे जे काय होईल पुढं, पण त्याच्यावरती इंजुरी झाली आहे. त्या इंजुरीमध्ये असलेला चाइल्ड तो विटनेस बॉक्समध्ये येऊन डिपोजिशन देतो आणि त्याला तुम्ही क्रॉस करता. नॉर्मल 302च्या केसमध्ये 307च्या केसमध्ये आपण दम देऊन विचारतो काय कुठे होतास, काय किती जण होती. अशा प्रकारचे क्रॉस एक्झामिनेशन टाळावे. इकडे तुम्ही जेवढे गोड बघून त्यांना प्रश्न विचाराल, शेवटी ते मुलं आहेत, चाइल्ड आहेत, जेवढी गोड बघून प्रश्न तुम्ही विचाराल तेवढाच ते उत्तर सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे देतील. म्हणजे क्रॉस एक्झामिनेशनचा हा एक फायदा तिथे घेता येईल तुम्हाला. आणि तुम्ही जर गोड प्रश्न विचारलेत, म्हणजे एकदम सॉफ्ट स्पोकन किंवा एकदम छान भाषेत त्या मुलांना प्रश्न विचारले की मुलं सुद्धा चांगली उत्तर देतात आणि कोर्ट सुद्धा नाराज होत नाही की बाबा मी प्रश्न विचारेन तू विचारू नको बाबा. जर तुम्ही असे एकदम त्याच्या अंगावर जाऊन प्रश्न विचारलेत की लगेच कोर्ट कायदा हातात घेतो की बाबा ठीक आहे तुम्हाला प्रश्न विचार, आय विल आस्क द क्वेश्चन टू द विटनेस.
तर त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, क्रॉस घेताना तुम्ही प्रयत्न करून बघा की सॉफ्ट स्पोकन म्हणजे एकदम हसत हसत मुखत त्याच्याशी प्रश्न विचारा, तुम्हाला ऍडमिशन मिळणारच. हा जरा त्या व्यक्तींचं किंवा चाइल्डचं क्रॉस एक्झामिनेशन. आता पुढचा भाग जरा याच्यामध्ये चाइल्ड, मग अशी म्हटलं की एज हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. या केसमध्ये जर एज प्रूव्ह नाही करता का प्रोसिक्युशनला, तर डिफेन्स जिंकतो याच्यामध्ये, असं म्हणू आपण याच्यामध्ये. कारण या केसमध्ये कन्सेंट नाही. आपण कन्सेंट वरती पहिले बोलू. कन्सेंट हा जो भाग आहे, म्हणजे आपण आयपीसी मध्ये म्हटलं त्यांनी 16 इयर्सच्या बिलो जर म्हणजे असेल, 16 इयर्स अबव असेल तर ते कन्सेंच्युअल सेक्स असेल तर दॅट इज नॉट रेप. बट चाइल्ड ऍक्ट जेव्हा येतो, ऍट दॅट टाइम कन्सेंटची नो व्हॅल्यू, कन्सेंट असो नसो, ऍक्ट, पनिशमेंट अँड सेक्शन्स. आता भाग जागा ट्रायल आणि बेल ऍप्लिकेशन्स. जामिनाच्या अर्जाच्या वेळी कोर्ट, बिकॉज जामिनाच्या वेळी त्या आरोपीला गिल्टी पकडावं किंवा नाही असं म्हटलेलं नाही. म्हणजे आपण म्हणू हा अपवाद आहे. जेव्हा जामीन अर्ज चालतो तेव्हा बॉम्बे हायकोर्टचे व्ह्यू आहेत की 15 वर्षाची मुलगी आहे, 16 वर्षाची मुलगी आहे, कन्सेंटचे फॅक्टर, सर्कमस्टान्सेस दिसतात, तर ते बेलवरती सोडून देतात, जामिनावर सोडतात. पण यात सुद्धा एक आपण खबरदारी घ्यायची, आपल्या अर्जामध्ये कुठेही म्हणायचं नाही की कन्सेंट आहे त्याच्यामध्ये. आपल्या अर्जामध्ये कुठेही म्हणायचं नाही, फक्त असं म्हटलं तर चालेल, फ्रॉम द फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्स ऑफ द केस इट कॅन बी सीन ऑर इट कॅन बी इन्फर्ड दॅट देर इज अ कन्सेंट. तुम्ही डायरेक्ट म्हणाल त्या अर्जामध्ये की बाबा त्यांचं आणि यांचं प्रेम आहे आणि या प्रेमामुळे ते एकत्र सेक्स केलाय त्यांनी, दॅट इज नॉट एक्सपेक्टेड. आर्ग्युमेंटच्या तुम्ही काय करा आर्ग्युमेंट, दॅट इज वेल अँड गुड, दॅट इज नॉट ऑन रेकॉर्ड, बट तुमचं ऍप्लिकेशन हे रेकॉर्डवरती असतं. तर प्लीडिंग करताना किंवा बेल ऍप्लिकेशन मध्ये कुठेही म्हणायचं नाही की त्यात कन्सेंट आहे. इन्फर करता येईल, इट सीम्स दॅट देर इज अ कन्सेंट फ्रॉम द फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्स इट कॅन बी सीन, हे बेल ऍप्लिकेशन म्हणता येईल. तर हे बेल ऍप्लिकेशन पुरतं. ते पण काय याच्यामध्ये असं आहे, कारण या कायद्यामध्ये बेलसाठी वेगळी तरतूद नाही, म्हणजे अशी म्हणतो ना स्ट्रिंजंट, जसं मोक्कामध्ये, एमसीओसीए मध्ये किंवा एनडीपीएस मध्ये सेक्शन 37 आहे किंवा हे कंडिशन असेल तरच बेल द्या, नाही तर देऊ नका. एमसीओसीए मध्ये आहे की हे जर असेल तर देऊ नका बेल, तसं याच्यामध्ये कुठे स्ट्रिंजंट नाही. त्यामुळे बॉम्बे हायकोर्टने आपल्या प्रॉपरली म्हणजे वरदराजन केस फॉलो केली आणि बेल ऍप्लिकेशन तिथे मंजूर करतात त्याच्यामध्ये. आता भाग येतो ट्रायलचा, याच कन्सेंट संदर्भात. जेव्हा ट्रायल चालू होते, या ट्रायलमध्ये कन्सेंटला नो स्टँड. तुम्ही कधी घेऊ शकाल कन्सेंटचा भाग की जेव्हा तुम्ही शुअर आहात, डॅम शुअर आहात की हे एज प्रोसिक्युशन प्रूव्ह करू शकत नाही, किंवा या कन्सेंटचे सर्कमस्टान्सेस रेकॉर्डवरती आणायचे. म्हणजे तुम्ही तुमच्या सजेशनमध्ये कन्सेंट नाही आणायची, सर्कमस्टान्सेस आणायचे. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला की जे आपण म्हणतो क्रॉस घेताना फाउंडेशन, सर्कमस्टान्सेस आणायचे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण त्याच्या क्रॉस घ्यायची त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये या कन्सेंटचे सर्कमस्टान्सेस रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न करायचा. सर्कमस्टान्सेस, नॉट सजेशन. यू शुड नॉट सजेस्ट दॅट दॅट वॉज अ कन्सेंट फ्रॉम यू. दुसरा भाग जरा याच्यामध्ये, तुमचा कन्सेंट थेअरी कधी सर्वाय होईल, जेव्हा प्रोसिक्युशन एज प्रूव्ह करू शकत नाही. प्रोसिक्युशनने एज प्रूव्ह केलं की तुमचं सगळं कन्सेंट गेलं बाजूला, देर इज अ पनिशमेंट. सो महत्वाचा भाग आहे एज प्रूव्ह करणं याच्यामध्ये, प्रोसिक्युशनची जबाबदारी. म्हणजे प्रोसिक्युशन त्यासाठी कसं प्रयत्न करतच, पोलीस आणतात पेपर्स, बर्थ सर्टिफिकेट जे पब्लिक डॉक्युमेंट आहे डायरेक्टली एक्झिबिट होऊन जातात. तर याच्यामध्ये हा एक भाग महत्वाचा आहे. जेव्हा बर्थ सर्टिफिकेट रेकॉर्डवरती आलं, आता आपण क्रॉस घेणार आहोत त्या ह्याची बर्थ सर्टिफिकेटसाठी. बर्थ सर्टिफिकेट पब्लिक डॉक्युमेंट आहे, पीपी ऍप्लिकेशन देतात की दिस इज अ पब्लिक डॉक्युमेंट, इट मे काइंडली बी एक्झिबिटेड, कोर्ट एक्झिबिट देऊन मोकळं होऊन जातं. तर झालं डॉक्युमेंट प्रूव्ह. आता तुमच्यावर जबाबदारी की ते कसं डिस्प्रूव्ह करायचं किंवा ते कसं खोटं आहे. एकतर तुम्ही कॉल करू शकता त्या विटनेसला फॉर क्रॉस एक्झामिनेशन. ऍप्लिकेशन इज फॉर क्रॉस एक्झामिनेशन. त्यामध्ये एंट्रीज चेक करायच्या, हे बर्थ सर्टिफिकेट संदर्भात. कारण बर्थ सर्टिफिकेट असं असतं की 1900 किंवा 2001 मध्ये जन्म झाला आहे, जानेवारी 2001 मध्ये जन्म झाला आहे, त्याची नोंदणी होते जून 2001 मध्येच. म्हणजे जेव्हा लगेच जन्म झाला लगेच नोंदणी होत नाही. जून मध्ये नोंदणी होण्याचं कारण काय, शाळेत ऍडमिशन घ्यायची. अशा प्रकारे म्हणजे आता आपण इथे प्रॅक्टिस करतो, आपल्याकडे रुरल भाग आहे, जे आदिवासी वाडी आहेत किंवा जे काही भाग आहेत, सगळ्या भागांसंदर्भात आपण इथे रिप्रेझेंट करतो. तर हे ऍडमिशन होतात शेवटी म्हणजे शहरी भागात तर हॉस्पिटलमध्ये लगेच नोंदणी होऊन जाते तिकडे. पण सुरुवातीचे केसेस जे आहेत आपण त्यात म्हणू की आपण ते उशिराने त्यांची रजिस्ट्रेशन होऊन जातं, तिकडे बघायचंय आपण. बऱ्याच वेळा काय करतं पोलीस, जेव्हा एखादी केस झाली, बर्थ सर्टिफिकेट नसतं, केस झाल्यानंतर ते बर्थ सर्टिफिकेट नोंदवायला जातात आणि तेव्हा नाव नोंदवलं जातं रजिस्टर आणि त्याचं बर्थ सर्टिफिकेट आणलं जातं, ते एक्झिबिट होऊन जातं.
तर त्यामुळे त्या वकिलाला माहिती असलं पाहिजे याची नाव नोंदणी कधी झाली, जन्म जागा आणि नाव नोंदणी कधी झाली. आता यासाठी जर बघितलं आपण क्रॉस घेताना त्या चाइल्डची किंवा त्या चाइल्डच्या पॅरेंट्सची, आई वडिलांची, तर मुलाचा जन्म कुठे झाला, कधी झाला, जर तुम्हाला ते सर्कमस्टन्स बांधून म्हणजे बाकीचे प्रश्न बाजूबाजूने ठेवून म्हणजे फाउंडेशन बनवून तुम्हाला काढता आलं त्यांच्याकडनं की बाबा आम्हाला तारीख माहित नाही, घरी जन्म झाला, आणि त्यात तुम्हाला मग त्याच्या केसच्या एज मध्ये तुम्हाला डिफरन्स हे करता येईल. अशा बरेचसे सायटेशन्स आहेत त्याच्यामध्ये. आता ह्याच्यात महत्वाचा भाग दुसरा असा म्हणजे हेच आपण एज, चाइल्ड आणि सेक्शन 29 जो आहे ना, हा याच्या ऍक्ट मधला एकदम म्हणतो आपण की प्रिझम्पटिव्ह म्हणजे प्रिझम्पशन याच्यामध्ये. आता ह्या ऍक्ट हा जो बघितला, हा ऍक्ट हा 90% आणि 95% प्रॉसिक्युशनच्या बाजूने आहे. एक 4-5% म्हणून आपण आरोपीला थोडासा स्कोप ठेवला असेल त्याच्यामध्ये, पण आरोपीला स्कोपच नाही असं म्हणेन मी शक्यतो. आता सेक्शन 29 बघितलं तर प्रिझम्पशन्स आहे त्याच्यामध्ये. आता आपण काय म्हणतो की प्रोसिक्युटर येतात आणि सांगतात, मॅडम जजनं सांगतात की सी देर इज अ प्रिझम्पशन इन द केस अँड देअरफॉर द बर्डन इज ऑन द अक्युज्ड. तर आपण ते सेक्शन 29 पहिले नीट वाचलं पाहिजे. सेक्शन 29 मध्ये प्रिझम्पशन आहे, पण ते कोणकोणत्या सेक्शन्सला दिले प्रिझम्पशन्स? पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्टला आणि सेक्शुअल असॉल्टला. सेक्शुअल हॅरॅसमेंटसाठी प्रिझम्पशन नाही. म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंट जे आहे म्हणजे ऑफेन्सेस अंडर 11-12 सेक्शन जर असेल, म्हणजे स्टॉकिंग केलंय, तिच्या मागे मागे फिरतोय, तर या केसेसना कुठेही प्रिझम्पशन लागू होत नाही. म्हणजे इथे ही केस पुन्हा जसं आयपीसी केसेस चालतात त्याप्रमाणे त्या केसेस चालणार. म्हणजे तो तसा तो भाग आहे जो, कारण आपला बेसिकली क्रिमिनॉलॉजीचा पहिला हे फंडा असा आहे की बर्डन इज ऑन द प्रॉसिक्युशन टू प्रूव्ह द गिल्ट ऑफ द अक्युज्ड. पण इथे असं आहे की प्रिझम्पशन आहे आणि प्रिझम्पशनमुळे आरोपीने सिद्ध करायचं आहे की मी ते कृत्य केलं नाही किंवा आय हॅव नॉट कमिटेड द ऑफेन्स. आता सेक्शन 11 आणि 12 जो सेक्शन आहे म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंटचा, त्याला प्रिझम्पशन लागू होत नाही. अबॅटमेंट, अटेम्प्ट, हे पॉर्नोग्राफी, बाकीचे जे सेक्शन दिलेत त्यांनी पॉर्नोग्राफीचे सेक्शन, नॉट रिपोर्टिंग द केस, 21 जो ऑफेन्सेस आहेत, या ऑफेन्सेसना प्रिझम्पशन लागत नाही. प्रिझम्पशन फक्त लागतं ते सेक्शन 3, 5, 7 आणि 9 ला स्पेशल कोर्टाकडनं. तर हे प्रिझम्पशन हा जो भाग येतो तो लिमिटेड भाग आहे आणि तो प्रिझम्पशन म्हणून सेक्शन 29 आपण वाचायला पाहिजे. आता प्रिझम्पशन आहे म्हणून सुद्धा घाबरून जाण्याचं कारण नाही. प्रिझम्पशन आहे म्हणजे आता आपण केसच चालवायची नाही किंवा ही चार्जशीट आली घ्या आरोपीला शिक्षा करून टाका, अशी केस नाही याच्यामध्ये. म्हणजे आपला कायदा म्हणू आपण बेसिकली आपला जो कायद्याचे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ते कोर्ट आणि हायर कोर्ट्स हे फॉलो करतच. आता याच्यामध्ये प्रिझम्पशन जरी असेल ते प्रिझम्पशन रिबटेबल आहे, रिबट करायची संधी आपल्याला आहे. आता हे रिबट कसं करतो आपण? एकतर त्याच विटनेसच्या क्रॉस एक्झामिनेशन मध्ये रिबट करू शकतो किंवा डिफेन्स विटनेस घेऊन रिबट करू शकतो. म्हणजे डिफेन्स विटनेस घ्यायलाच पाहिजे असं कुठेही कायद्यात नाही. तर प्रिझम्पशन रिबट करायचंय म्हणून मी डिफेन्सचे 4 विटनेस आणले आणि तेच माझ्या अंगावरती येतील असं पण होऊन जातं. म्हणजे डिफेन्ससाठी आपण 4 विटनेस उभं करायचे आणि त्या विटनेस क्रॉस मध्ये अजून काहीतरी सांगणार आपल्याविरुद्ध आणि आपली केस अजून वीक होऊन जाणार. तर ते प्रिझम्पशन रिबट करताना दॅट कॅन बी रिबटेड फ्रॉम द क्रॉस एक्झामिनेशन ऑफ दॅट विक्टिम इटसेल्फ ऑर द आयओ किंवा अदर विटनेसेस. त्यांच्या क्रॉसमध्ये आपण ते प्रिझम्पशन रिबट करू शकतो. आता जर आपण बघितलं या प्रिझम्पशन संदर्भात रिबट आणि याचं जरी प्रिझम्पशन आहेत तरी त्या प्रिझम्पशनसाठी फाउंडेशन फॅक्ट्स म्हणतो आपण, फाउंडेशनल फॅक्ट्स प्रूव्ह करणं गरजेचं आहे. प्रिझम्पशन जरी असलं सेक्शन 3, 7, 9 साठी या ऑफेन्सेसना 3, 5, 7, 9 साठी या प्रिझम्पशन जरी असलं तरी ते प्रिझम्पशन संदर्भात फाउंडेशन फॅक्ट्स म्हणजे फाउंडेशन म्हणजे म्हणतो बेसिक गोष्टी ज्या आहेत या बेसिक गोष्टी प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे. जर प्रॉसिक्युशन या फाउंडेशनल गोष्टी प्रूव्ह करत नाही तर आपल्याला म्हणता येणार नाही की त्यांचं प्रिझम्पशन आहे, प्रिझम्पशन वर्कआउट होतंय किंवा असं म्हणता येणार नाही. जरी प्रिझम्पशन असलं तरी त्यांना ते फाउंडेशनल गोष्टी प्रूव्ह करणं गरजेचं आहे. असं बॉम्बे हायकोर्टचे काही जजमेंट्स आहेत जे आपल्याला इझिली अवेलेबल होतात. आता हे झालं प्रिझम्पशन, अक्यूज, विक्टिम आणि विक्टिमचा एव्हिडन्स बिफोर कोर्ट. आता 164चं स्टेटमेंट. आता जे 164 मॅजिस्ट्रेटने रेकॉर्ड केले ते रेकॉर्ड केलेलं स्टेटमेंट कोर्टासमोर आहे आणि त्या कोर्टासमोरचं स्टेटमेंट 164चं आता आपण त्या 164च्या स्टेटमेंटला क्रॉस घेतोय. आता या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे किंवा आपलं आता सीआरपीसी जरी बघितलं 164 आणि चाइल्ड ऍक्ट बघितलं तर हे जे स्टेटमेंट रेकॉर्ड केलं 164चं तर त्या 164चं स्टेटमेंट कॅन बी टेकन ऍज अ एक्झामिनेशन चीफ. म्हणजे पुन्हा त्याची म्हणतो आपण की त्याला वेगळी चीफ घ्यायची गरज पण नाही, पण कोर्टाने घेतली चीफ. आता चीफ घेतल्यानंतर तो स्टेटमेंट राहिला त्याचा प्रिव्हियस स्टेटमेंट. आता दॅट वी कॅन कॉन्ट्राडिक्ट किंवा क्रॉसमध्ये आपण त्याला
इट कॅन बी यूज फॉर दॅट कॉन्ट्रॅडिक्टिंग पर्पज. आता आपल्याला माहितीच आहे की सेक्शन 80 प्रमाणे, एव्हिडन्स ऍक्ट सेक्शन 80 प्रमाणे हे जे ज्युडिशियल ऑफिसर्स आहेत, म्हणजे ज्यांनी स्टेटमेंट रेकॉर्ड केलं 164चं, की त्यांना काय तपासायची गरज नाही. म्हणजे ज्या मॅजिस्ट्रेटने रेकॉर्ड केलं स्टेटमेंट त्यांना कोर्टात तपासायची आवश्यकता नाही प्रॉसिक्युशनला, किंवा वी कॅनॉट कॉल देम इन दॅट रिस्पेक्ट. आता या गोष्टी आहेत आणि त्याप्रमाणे 164चं स्टेटमेंट जो आहे, 164चं स्टेटमेंट कोर्टामध्ये प्रोसिक्युशनकडनं युज केलं जातं. आता बऱ्याच वेळा असं पण होतं, म्हणजे आपण काय करतो की 164च्या स्टेटमेंट हात लावायचा की नाही, म्हणजे ज्या प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांच्या मनात शंका येते की 164 स्टेटमेंट ओपन करू की नको, घेऊ की नको. कोर्ट पण सांगतं ओपन करू की नको, की ठेवून देऊ, की तुमच्या अगेन्स्ट काहीतरी असेल त्याच्यामध्ये, काही घाबरायचं कारण नाही. बिकॉज दॅट इज अ एव्हिडन्स, आपण नाही उघडलं, कोर्टाने उघडलं आणि वाचलं नंतर, दॅट इज अ एव्हिडन्स विच कॅन बी युज्ड अगेन्स्ट यू. तर बेसिकली जेव्हा तुम्ही तुमचा डिफेन्स, तुम्हाला त्या केसमध्ये आरोपीला बचाव करायचा आहे, तर तुम्ही ते 164चं स्टेटमेंट मागून घेणं गरजेचं होतं. कारण मी म्हणजे माझा जो अनुभव आहे कोर्टामधला, त्यामध्ये बऱ्याच केसेस मी अशा बघितल्यात की एखादी मुलगी असते 16-17 वर्षाची, की जी ऑन द वर्ज ऑफ मेजॉरिटी आहे, शी इज हॅव्हिंग अफेअर विथ द अक्युज्ड. ते लोक पळून जातात घरातनं, दे हॅव सेक्शुअल इंटरकोर्स होतो त्यांचा, आणि नंतर आई बाबा पकडून आणतात त्यांना. आई वडील आणि पोलीस, सेक्शन 18 वयाच्या खालती आहे ती मुलगी किंवा हे, तर दे फाईल अ केस, 376ची केस होते. तो मुलगा चाइल्ड ऍक्ट पॉक्सो आहे, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट, जेलमध्ये बसतो. आता या केसेसमध्ये काय होतं की एखादी मुलगी ती प्रेम करत असते, ती स्टेटमेंट देते पोलिसांचं समोरचं स्टेटमेंट आपण म्हटलं की पोलिसांना सुद्धा बरीच लोक, म्हणजे पोलिसांसमोर सामान्य माणूस गेला की तो सुद्धा बाबा घाबरतच जातो पोलिसांसमोर. पोलीस स्टेशनला काय स्टेटमेंट होतं, कसे होतात स्टेटमेंट, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कायद्याने तरतूद सुद्धा केली आहे की ही स्टेटमेंट्स जे आहेत त्या स्टेटमेंट्स घरी जाऊन रेकॉर्ड करा विक्टीमच्या. पण पोलीस तेवढं पाळत नाही, ते आपल्या क्रॉस एक्झामिनेशनचा फायदा घ्यायचा आपण त्याचा. या ज्या स्टेटमेंट्स होतात पोलीस स्टेशनला, त्या पोलीसचे स्टेटमेंट त्या मुलीचे घेऊन घेतले जातात, विच इज अगेन्स्ट द अक्युज्ड. कारण पोलीस सायक्लोस्टाईलमध्ये स्टेटमेंट बनवतो, क्वेश्चन आन्सर फॉर्म झाला, प्रश्न तयार होतात. पण ती जी मुलगी असते, जी विच शी इज फेवरिंग द अक्युज्ड, पण ती आई बाबांच्या दबावाखाली आहे, पोलिसांच्या दबावाखाली आहे. जेव्हा 164चं स्टेटमेंट होतं, मॅजिस्ट्रेट समोर स्टेटमेंट होतं, जेव्हा एका जज, कारण कोर्टात ऍटमॉस्फिअर हे फ्रेंडली ऍटमॉस्फिअर असतं, बिकॉज ते जज कोर्ट घालून बसत नाहीत त्यांच्यासमोर. किंवा आता हे जे ट्रायल चालतात कोर्टासमोर, तिथे पण कोर्ट घालून बसलं जात नाहीत त्यांच्यासमोर. तर ते जे स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जातं, ऍट दॅट टाइम देर इज एव्हरी चान्स की ती मुलगी सांगते की बाबा असं काही घडलंच नाही माझ्यासोबत, अशा काही प्रकारचं काही घटना घडलीच नाही माझ्यासोबत, किंवा आमचे काही संबंध आलेले नाहीत. आणि हे तुमच्या त्या 164च्या स्टेटमेंटमध्ये असतात, म्हणजे बंद एन्व्हलपमध्ये असतं. अशाच प्रकारे प्रोसिक्युशनची स्टोरी एक असते, 164 मध्ये कधी कधी दुसरी स्टोरी असते, म्हणजे तिने कॉन्टेंट सांगितले असतील, पण 164 मध्ये स्टोरी थोडीशी डिफरंट असते आणि याच्यात स्टोरी डिफरंट असते. मग याचा फायदा आपल्याला उचलता आला पाहिजे. म्हणून जरी किती जज बोलला की बाबा हे बघा 164 आता उघडायचं की नाही, मी उघडणार नाही, तुम्हाला पाहिजे का, आगे तर तुमच्या अगेन्स्ट वापरलं जाईल, काही घाबरायचं कारण नाही. वी शुड टेक दॅट कॉपी ऑफ 164. ते प्रूव्ह कसं करायचं, काय करायचं, जरी प्रिझम्पशन असेल तरी फाउंडेशनल फॅक्ट्स प्रूव्ह करायची जबाबदारी प्रोसिक्युशनवरती आहेच. जरी प्रिझम्पशन असेल तरी फाउंडेशनल फॅक्ट्स प्रूव्ह करायची जबाबदारी प्रोसिक्युशनवरती आहे. तर ह्या गोष्टींमध्ये जर आपण बघितलं तर ह्या गोष्टी सुद्धा आपण तिथे करणं खूप गरजेचं आहे. आता हा जो झाला पुढचा भाग एज, आता हा ह्याच्या संदर्भातचा भाग झाला चाइल्ड संदर्भातचा. एज संदर्भात मी तुम्हाला सांगितलं बर्थ सर्टिफिकेट बद्दल. काही ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट नसतं, मग ते बर्थ सर्टिफिकेट नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजे आपण दुसरं डॉक्युमेंट घेऊ त्याच्यात स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, त्याच्यावरती त्याचं एज ठरवलं जातं. हे जे विटनेस येतात कोर्टामध्ये सांगतात बाबा की या मुलीचा जन्म रजिस्टर, स्कूल रजिस्टर आणले आम्ही, त्या स्कूल रजिस्टरवरती जन्मतारीख अशी अशी आहे आणि त्यामुळे ती मायनर आहे, त्याला एक्झिबिट पडतात स्कूल रजिस्टरला. आणि हे तर इथे खबरदारी अशी घ्यायची आहे की बरेच जजमेंट्स आहेत बॉम्बे हायकोर्टचे, त्यांनी सांगितलं की प्रायमरी स्कूलचं सर्टिफिकेट पाहिजे. कारण काय होतं, स्कूलमध्ये जो शेवटी घेऊन येतो सर्टिफिकेट 10वीचं स्कूल लिव्हिंग, म्हणजे जेव्हा मुलींनी शाळा सोडली आहे 10वीची, त्या स्कूलचं रजिस्टर घेऊन येतो जिथे 5वी नंतर ऍडमिशन झालेली असते. तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रिकी क्वेश्चन्स म्हणू आपण त्याच्यामध्ये, किंवा तुमच्या टॅक्टफुलनी तुम्हाला त्या विटनेसला, नाही तर काय होतं आपण विटनेसला विचारू काय हो तुम्ही आणलंत पण तुमच्याकडे याचं प्रायमरीचं आहे, तो आहे माझ्याकडे, त्याच्या आधारेच मी आणलं. त्याच्यामुळे ते सांभाळून कसे प्रश्न विचारायचे, तुमच्या स्किलवरती ते प्रश्न विचारून तुम्हाला ते एव्हिडन्स डिस्कार्ड करता आला पाहिजे. कोर्टाच्या समोर त्याची व्हॅल्यू तुम्हाला शून्य करता आली पाहिजे. कारण लॉ सांगतो, किंवा जे सायटेशन्स सांगतात तुम्हाला, जे सायटेशन्स आहेत त्या सायटेशन्स मध्ये तुम्हाला असं सांगितलं जातं की प्रायमरी स्कूलचं सर्टिफिकेट हे प्रूव्ह झालं पाहिजे. तर प्रायमरी स्कूलचं सर्टिफिकेट हे प्रूव्ह करण्याची जबाबदारी सुद्धा जाते प्रोसिक्युशनवरती.
आणि इथेच सगळं हे होतं की जिथे कोणी जन्मतारीख सांगितली. आता बऱ्याच वेळा असं पण होतं की स्कूलमध्ये जन्माची तारीख वेगळी असते, जन्मतारीख याच्यावरती वेगळी असते, बर्थ सर्टिफिकेटवर वेगळी असते. बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी सुद्धा घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये. किंवा बर्थ प्लेस डिफरंट असतं. एका जजमेंटमध्ये, बॉम्बे हायकोर्टच्या जजमेंटमध्ये असं म्हटलंय की ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशीच नाव नोंदवलं आणि त्या मुलीचं नाव सुद्धा त्याच्यात आहे, म्हणजे त्या चाइल्डचं नेम सुद्धा त्याच्यामध्ये आहे. म्हणजे XYZ काय नाव असेल ते चाइल्डचं, ते नाव सुद्धा त्याच्यामध्ये नमूद आहे. मग ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशीच नोंदवलं असेल आणि त्या दिवशी त्या मुलाचं नाव सुद्धा ठेवलं असेल तर दॅट इज डाऊटफुल. असं एक सायटेशन सुद्धा बॉम्बे हायकोर्टचं वाचण्यात आलेलं आहे माझ्या. तर या सगळ्या गोष्टी आहेत, त्याचा फायदा आपण डिफेन्सनी घेता आला पाहिजे तुम्हाला. आणि कसं कारण ही खूप तारेवरची कसरत आहे. म्हणजे पॉक्सोची केस चालवणं म्हणजे आपण म्हणतो तारेवरची कसरत आहे की जिथे आपण आपल्याकडे काहीच नाही आणि त्यातनं आपल्याला काहीतरी काढायचं बाहेर आणि शोधून दाखवायचं. कोर्ट तुमच्या अगेन्स्ट, प्रॉसिक्युशन तुमच्या अगेन्स्ट, पोलीस तुमच्या अगेन्स्ट. कारण जी विटनेस येणार ते पोलिसांच्या ताब्यात, पोलीस सोबत, प्रॉसिक्युशन त्याला हे करणार. कारण चाइल्ड विटनेस कॅन बी इझिली ट्युटर्ड. चाइल्ड विटनेस असा विटनेस आहे की दॅट कॅन बी इझिली ट्युटर्ड. त्या चाइल्ड विटनेसला ट्युटर केलं जाईल, नाही जाईल, किंवा आरोपीकडनं ट्युटर केलं जाईल, किंवा आरोपीकडनं त्याच्यावर दबाव आणला जाईल. या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे ते चाइल्ड विटनेसची सेफ्टीसाठी चाइल्ड विटनेस सोबत पोलीस असणार, ती त्यांच्याच ताब्यात असणार, तिचे सिरियस ह्याच्यामध्ये असणार ते. तर याचा फायदा पण आपल्याला घेता आला पाहिजे. म्हणजे जर चाइल्ड त्यांच्याच ताब्यात आहे तर हे तुम्हाला क्रॉसमध्ये अशी गोड बोलून कसं काढता येईल, कशी आलीस, काय आलीस, काय दिलं तुला, हे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारता पाहिजे गोड बोलून. तर याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता सर्वात कठीण काम या केसेस चालवताना दुसऱ्या गोष्टी येतात त्या चाइल्ड, म्हणजे ज्या चाइल्डचं मेंटल किंवा स्टेट किंवा जे म्हणतो आपण IQ कमी असतो किंवा जे मेंटली रिटार्डेड असतात, अशा प्रकारचे जे चाइल्ड्स असतात आणि त्यांच्यावरती हा जो सेक्शुअल अब्यूज झालेला असतो की जे सांगू शकत नाहीत काय झालं एक्झॅक्ट किंवा कसं झालं, तर अशा चाइल्डसाठी या कायद्यात इंटरप्रिटरची तरतूद ठेवली आहे. इंटरप्रिटर्स किंवा ज्या स्किल्ड होत आहेत, जे त्यांच्यासमोर स्टेटमेंट रेकॉर्ड झाले पाहिजेत, त्यांच्या मदतीने स्टेटमेंट रेकॉर्ड केले जातात आणि कोर्टाचा एव्हिडन्स सुद्धा त्यांच्या मदतीनेच घेतला जातो. तर इथे थोडंसं डिफेन्सला खूप कठीण जातं क्रॉस करताना याच्यामध्ये. पण त्यातनं सुद्धा आपल्याला ते सगळं करता आलं पाहिजे. कारण त्या आता इंटरप्रिटर जर अपॉइंट केलं, म्हणजे आता तुम्हाला एक त्या ऍक्टमध्ये म्हटलंय की द पोलीस मशिनरी शुड हायर दॅट इंटरप्रिटर अँड शाल गिव्ह देम फीज. शाल आहे, मॅन्डेटरी आहे. म्हणजे पोलिसांनी एखाद्या माणसाला इंटरप्रिटर म्हणून आणला आणि त्याच्याकडनं काम करून घेतलं, त्याच्या मदतीने स्टेटमेंट रेकॉर्ड करून घेतलं की त्याला त्याची फी दिली पाहिजे. म्हणजे फुकट काम करून घ्यायचं नाहीये. तर ह्याचा सुद्धा फायदा तुम्हाला क्रॉसमध्ये घेता येईल. कारण पोलिसांनी कधी फी दिलेली नसतं इंटरप्रिटरला, ते आलेले असतात तसेच. तर याचा हे कोर्टाला तुम्ही थोडंसं कन्व्हिन्स करण्याकरिता तुम्ही ते क्रॉस एक्झामिनेशन मध्ये आणू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. आता बऱ्याच ठिकाणी कोर्टाचं मत असतं की एखादी मुलगी किंवा एखादे आई वडील आपल्या मुलाला असं सेक्सच्या बाबतीत म्हणजे पर्सनल राग काढण्याकरिता, म्हणतो आपण की एकमेकांशी भांडणं आहेत आणि त्या भांडणाच्या याच्यात पर्सनल राग करण्याकरिता मुलांचा वापर करणार नाहीत, असं स्पेसिफिकली कोर्टाचं म्हणणं असतं. म्हणजे आपल्या म्हणजे तुम्ही क्रॉस घेताना, म्हणजे जेव्हा कोर्ट रूम मध्ये बसलेले असतात तेव्हा सुद्धा कोर्ट 2-3दा सांगतं की असं काय विचारू नका, हे कशा काय विचारता. तर अशा सुद्धा गोष्टींना आपण सामोरे जातो. त्यावेळी सुद्धा संयमाने घ्यायचंय, शांत राहून, म्हणजे आपण हसतमुख चेहरा ठेवूनच क्रॉस घ्यायचे. त्याच्यामध्ये कुठेही आपण डिस्टर्ब व्हायचं नाही तिकडे क्रॉस घेताना याच्यामध्ये. आता हे 2 भाग झाले आणि तिसरा भाग आता येतो मेडिकलचा. मेडिकलला जरी दुय्यम त्यांनी महत्व दिलं असेल किंवा टेस्टिमनी ऑफ द चाइल्ड हे इम्पॉर्टंट आहे, मेडिकल असो नसो, पण तरी सुद्धा कोर्ट विल कन्सिडर द मेडिकल एव्हिडन्स, त्याच्यामध्ये काय आहे काय नाही. तर आता हे मेडिकल एव्हिडन्स मध्ये सुद्धा क्रॉस करताना तुम्ही ते मेडिकल पेपर्स ते व्यवस्थित बघितलं पाहिजे. कारण फॉर्मॅट दिलाय की ज्या फॉर्म मध्ये असलं पाहिजे त्या फॉर्म मध्ये ते मेडिकल घेतलं असलं पाहिजे. त्याचं ओपिनियन, फायनल ओपिनियन दिलेलं असतं. बऱ्याच ठिकाणी फायनल ओपिनियन रिझर्व ठेवलं जातं. म्हणजे मेडिकल चेकअप केल्यानंतर डॉक्टर म्हणतो की फायनल ओपिनियन इज रिझर्व्ड टिल फायलिंग ऑफ CA, आणि तो फायनल ओपिनियन शेवटपर्यंत घेतलं जात नाही पोलिसांकडनं. मग प्रोसिक्युशनला घ्यावं लागतं. ते प्रोसिक्युशन मग फटाफट कसरत करून ते मग ओपिनियन घेतं कोर्टामध्ये किंवा CA दाखवतो, CA रिपोर्ट दाखवले जातात आणि त्यानंतर ते प्रूव्ह केले जातात. तर हे मेडिकलसाठी आपण म्हणू की मोदी ज्युरिस्प्रुडन्स किंवा या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर या गोष्टीचा सुद्धा तुम्ही अभ्यास केला पाहिजे क्रॉस घ्यायच्या अगोदर. आता सर्वात वाईट म्हणजे याच्यात डीएनए म्हणजे तुम्ही म्हणतो की आपण डीएनए सर्टिफिकेट आलं की आपली अर्धी केस, म्हणजे काय 90% 100% केस प्रोसिक्युशनने प्रूव्ह केली आता डीएनए पॉझिटिव्ह आहे. पण या डीएनए संदर्भात सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत. नुसता डीएनए रिपोर्ट आला म्हणून काय तुम्ही खचून जायची आवश्यकता नाही त्याच्यामध्ये.
जो डीएनए रिपोर्ट देतो त्या एक्सपर्टला तुम्ही क्रॉससाठी बोलवण्याचा अर्ज देऊ शकता. प्रोसिक्युशन अर्ज देईल की 293 प्रमाणे दिस इज अ सायंटिफिक रिपोर्ट आणि याला एक्झिबिट देऊन टाका. कोर्ट एक्झिबिट देऊन टाकणार, प्रूव्ह झालं. पण तुम्हाला ऑथॉरिटी आहे की यू कॅन फाईल अ ऍप्लिकेशन अँड कॉल दॅट एक्सपर्ट फॉर क्रॉस एक्झामिनेशन. आता डीएनए संदर्भातच्या क्रॉसमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. ते सॅम्पल कसं घेतलं, कधी घेतलं, सॅम्पल घेताना काही फॉर्म्स असतात. आता एक फॉर्म त्याच्यामध्ये बघितला, मेडिकल एक्झामिनेशन करताना जेव्हा डीएनएचं सॅम्पल घेतलं जातं दॅट टाइम कन्सेंट घेतली पाहिजे. तो कन्सेंटचा फॉर्म व्यवस्थित भरला गेला असला पाहिजे. त्या कन्सेंटच्या फॉर्ममध्ये कुठेतरी म्हटलं असलं पाहिजे की मागील 6 महिन्यात मी कोणाला काही रक्त दिलं नाही, किंवा देर इज नो ब्लड ट्रान्सफ्युजन, किंवा माझ्यात कोणतंही रक्त आलेलं नाही असं. हे पण बहुतांश वेळी ह्या सगळ्या कॉलम्स ज्या असतात ह्या रिकाम्या असतात. बहुतांश वेळी ह्या कॉलम्स डॉक्टर्सकडनं भरल्या जात नाही किंवा पोलिसांचं रक्षण असतं आणि ते कॉलम रिकामे असतात. आता याचा फायदा त्या डीएनएच्या वेळी घ्यायचा आहे आपल्याला. मग त्या एक्सपर्टला तुम्ही ते क्वेश्चन्स टाकले पाहिजेत. म्हणजे हे वाचताना, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पोलीस पेपर तुमच्या हातात आहेत, त्या पोलीस पेपर्स जेव्हा तुम्ही सुरुवातीलाच वाचता त्याच्यामध्ये तुम्ही बघता की तो जो डिक्लेरेशन फॉर्म असतो त्या डीएनएचा सॅम्पल काढताना की माझ्याकडे, म्हणजे मी ब्लड दिलं नाही किंवा मी ब्लड घेतलं नाही मागील 6 महिन्यात, तो एक कॉलम असतो. तो रिकामा आहे की फुल आहे. तर मग हे जर असेल तर मग तुम्ही त्याप्रमाणे जर क्रॉस एक्झामिनेशन जेव्हा त्या एक्सपर्टचं कराल तेव्हा त्याला त्या संदर्भाची थेअरीचे जरा क्लॅरिफिकेशन घ्यायला पाहिजेत की याच्यात असं असेल, असं घेणं कंपल्सरी आहे, या घेण्यात हे असं ते कॉलम असण्याचं विशिष्ट कारण आहे. त्यात तसं नसेल, समजा हे नाही घेतलं म्हणजे काहीतरी इम्पॉर्टन्स आहे त्याला, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या डीएनए एक्सपर्ट कडनं एक्सट्रॅक्ट करता आल्या पाहिजे. तर या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत डीएनए संदर्भात. आता दुसरी महत्वाची गोष्ट याच्यात येते की आता याच्यात म्हणू आपण या केसेसमध्ये तुम्हाला आय विटनेस, बाकीच्या केसेस फक्त असं नाही की खूप इथे फक्त विटनेसची टेस्ट, म्हणजे चाइल्डची टेस्टिमनी झाली, एक डॉक्टर जागा आयो जागा, तरी प्रोसिक्युशन इज एबल टू प्रूव्ह द केस व्हेरी स्ट्रॉंगली. कारण इकडे काय तसं नाही की आय विटनेसेस आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या, असं नाही जसं बाकीच्या ऑफेन्सेस मध्ये. त्याच्यामुळे यू शुड बी व्हेरी मच केअरफुल क्रॉस एक्झामिनेशन करताना, कारण तुमचं सगळं त्या विक्टीमवरती आणि त्या तुमच्या डॉक्टर आणि आयो यांच्या हातातच सगळ्या गोष्टी तुमच्या राहून जातात त्याच्यामध्ये. तर त्याचं क्रॉस एक्झामिनेशन तुम्हाला व्यवस्थित घेता आलं पाहिजे. आता या ऍक्टमध्ये आपण म्हणू याच्यामध्ये स्पेशल कोर्टच्या काही पॉवर्स दिल्यात किंवा स्पेशल कोर्टच्या काही प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. स्पेशल कोर्ट कसं असावं, काय असावं. ट्रायल्स हे इन कॅमेरा आहेत, म्हणजे कंडक्टेड इन कॅमेरा, सगळ्या ट्रायल्स हे इन कॅमेरा. म्हणजे आता आणि स्पेशल कोर्टची कशी अरेंजमेंट पाहिजे त्या संदर्भात सुद्धा म्हटलंय. म्हणजे त्यांनी खूप प्रोटेक्ट केले या ऍक्टमध्ये. मी तर म्हणेन की हा खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍक्ट आहे की जिथे काही सोडलेलं नाही. तर आता त्यांनी ट्रायल कसं चालावं, स्पेशल कोर्ट कसे असावे, फ्रेंडली म्हणजे चाइल्ड फ्रेंडली असावं, चाइल्डला ब्रेक द्यावे. म्हणजे आता एव्हिडन्स चालताना सुद्धा कोर्ट त्याला वाटलं की चाइल्ड थोडंसं रेस्टलेस होतंय की त्याला थोडंसं ब्रेक देतात की बाबा पाणी पी, चॉकलेट खा, काय असेल ते ब्रेक दिले जातात. तशी तरतूद त्या ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे चाइल्ड फ्रेंडली ऍटमॉस्फिअर त्या कोर्टमध्ये क्रिएट केलं जातं. तसंच ऍडव्होकेट्सना सुद्धा कोर्टनं घालतात बसतो आपण, म्हणजे जसं आपण म्हणतो लॉयर्स अपिअरन्स सारखं नसतं. जे पोलीस ऑफिसर्स असतात किंवा जे थांबलेले असतात सोबत, समजा एखादी ती लेडी पोलीस असेल सोबत तिच्या, तर ती सुद्धा सिव्हिल ड्रेसमध्ये असेल, जे ती आणणारी नेणारी, किंवा त्या विटनेसला म्हणजे त्या विक्टीमला आत बसताना तिची आई किंवा तिचं ज्याच्यावर कॉन्फिडन्स आहे ते विटनेसला आत बसवलं जातं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये केलेल्या आहेत, म्हणजे मॉनिटर करण्याकरिता बऱ्याचशा रूल्स आहेत. आता याच्यात दुसरा महत्वाचा प्रश्न आपल्याला नेहमी येतो तो अल्टरनेट पनिशमेंटचा, म्हणजे चार्ज फ्रेम केला जातो. आता एखादा म्हणेल की याच्यामध्ये 376 पण आहे आणि सेक्शन 3 पण आहे. 376 पण फ्रेम केलाय चार्ज आणि सेक्शन 3 पण आहे. म्हणजे आता सेक्शन 3 प्रूव्ह झाला, पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, मग शिक्षा देताना 376 खाली पण द्यायची आणि सेक्शन 3 खाली पण द्यायची का? कारण दोन्ही हे आहे त्याच्यामध्ये. तर अशा वेळी त्याच्यामध्ये कायद्यात प्रोव्हिजन आहे सेक्शन 42 मध्ये की 2 कलम आहेत जेव्हा, म्हणजे 376 पण आहे आणि सेक्शन हा जो सेक्शन आहे म्हणजे आपला चाइल्ड ऍक्ट मधला, या दोन्ही सेक्शन्स मध्ये ज्या सेक्शनला जास्तीत जास्त पनिशमेंट असेल त्या सेक्शन खाली त्याला पनिशमेंट दिली जाते. म्हणजे आता 376 समजा लाईफ आहे आणि सेक्शन 3 खाली आता म्हणू किंवा अग्रेवेटेड म्हणू आपण, त्याच्यामध्ये 3 खाली समजा 20 वर्ष पकडून चाला याच्यामध्ये, तर हे 20 वर्ष. आणि लाईफची डेफिनेशन या नवीन ऍक्ट प्रमाणे, म्हणजे आता 2019च्या अमेंडमेंट प्रमाणे लाईफ म्हणजे टिल द रेसिड्युअल ऑफ हिज लाईफ, म्हणजे तो मरेपर्यंत त्याला जेलमध्ये ठेवायचा असं म्हटलं त्याच्यामध्ये. तर ह्या ज्या गोष्टी बघितल्या जातात या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये.
आणि अल्टरनेटिव्ह पनिशमेंटच्या साठी सुद्धा ही गोष्ट खूप महत्वाने बघितली जाते आणि त्याचं इम्पॉर्टन्स खूप महत्वाचं आहे. बिकॉज जेव्हा केस संपतील तेव्हा या गोष्टी येतात. कारण दोन भाग येतो की नंतर मग कोर्ट सांगेल की नाही याच्यात चाइल्डचं एज प्रूव्ह झालं नाही, आम्हाला करता आलं नाही, पण मग ह्याचं एज घेऊन टाका, जे मग 376 खाली शिक्षा देऊन टाका, 354 खाली प्रूव्ह होईल एव्हिडन्स, म्हणून हे दोन्ही चार्ज फ्रेम केले जातात. आता ह्याच्यात दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की ह्या ज्या एज संदर्भात किंवा या चाइल्डच्या जे आता म्हटलं आपण 376 आणि हे दोन्ही चार्जेस आहेत, या दोन्ही चार्जेस जेव्हा एकत्र चाललं जातं कोर्टासमोर, तर या दोन्ही चार्जेस केस चालवताना आपल्याला तो एज फॅक्टर हा महत्वाचाच आहे. म्हणजे तुम्ही जरी सगळे सायटेशन्स बघितलेत, जिथे एज डिस्प्रूव्ह होतो, एज प्रूव्ह होत नाही, तिकडेच बाकीच्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. जिथे एज प्रूव्ह झालं तर तिकडे बाकीच्या गोष्टी ज्या काय आहेत त्या तुमच्या डेरोगेट म्हणजे काय म्हणतो त्याला प्रिझम्पशन असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला रिबट केल्या पाहिजेत किंवा तुमच्याकडनं काहीतरी त्याच्यात आलं पाहिजे, तर त्या गोष्टी आल्या जात नाहीत त्याच्यात. आता अजून महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असं करता येईल, याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा प्रश्न येतो आयडेंटिफिकेशन संदर्भातचा. म्हणजे आपल्याला ते म्हणतात की बाबा हे आयडेंटिफिकेशन कसं आयडेंटिफाय करणार, हाच एक्यूज होता का, कारण आरोपीला तर बघू द्यायचं नाहीये, बघायला देत नाहीत, त्याच्यात कसं आयडेंटिफाय करणार. मग ते चार्जशीटला जे फोटोज असतात ते फोटो दाखवून ते आयडेंटिफाय केलं जातं शेवट, ॲट द व्हेरी लास्ट स्टेज, मग तिचं चीफ सगळं झाल्यानंतर, कारण ती घाबरू नये किंवा हे करू नये ते करू नये, त्यासाठी त्या विटनेसला दिलं जातं. आता दुसरी एक खबरदारी किंवा दुसरी एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे, म्हणजे जी आपल्याला अनुभव म्हणजे जे अनुभवात आलेलं आहे याच्यामध्ये, बऱ्याच वेळी म्हणजे एखादी केस होती आमच्याकडे, असं बऱ्याचशा केसेसमध्ये दोन गोष्टी येतात कोर्टासमोर, की फर्स्ट टाइम असं वाटतं आपल्याला की देर इज अ डिस्प्यूट, म्हणजे काहीतरी प्रॉपर्टी डिस्प्यूट आहे किंवा काहीतरी डिस्प्यूट आहे, पर्सनल डिस्प्यूट आहे याच्यामध्ये, आणि या डिस्प्यूट मधनं या घरच्यांनी यांना खोट्या केसमध्ये गुंतवले. आता कोर्टाचं प्रिझम्पशन पकडतं की नाही असं खोट्या केसेस होऊ शकत नाही. आता एक दोन केसेस आहेत, म्हणजे आता मी बघीन याच्या तुम्हाला एक, म्हणजे आता काही सायटेशन्स आहेत, काही सायटेशन्स मध्ये म्हटले त्यांनी त्याच्यामध्ये. आता बेल संदर्भात तर काही सायटेशन्स आहेत. डीएनए रिपोर्ट संदर्भातचं एक रिसेंट जजमेंट आहे, गणेश मदने म्हणून वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. या केसमध्ये डीएनए होता. डीएनए म्हणजे तिच्या कपड्यांवरती जे काय पडलं होतं त्याचं ते डीएनए रिपोर्ट पाठवलं होतं आणि ते डीएनए पॉझिटिव्ह आलं होतं, ते अॅक्युजचं आलं किंवा हे आलं, त्याप्रमाणे त्यांनी ते कन्व्हिक्शन दिलं होतं ट्रायल कोर्टने. त्या सायटेशनमध्ये त्यांनी म्हटले की सॅम्पलिंग, डीएनएचं सॅम्पलिंग कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्या म्हणजे डीएनएचा जर एव्हिडन्स बाजूला ठेवला तर आरोपी निर्दोष सुटतो. त्या कोर्टाने शिक्षा देताना त्या स्पेसिफिक केसमध्ये फक्त डीएनए रिपोर्ट आहे आणि बाकीचे तिची टेस्टिमनी आहे म्हणून शिक्षा दिली. आणि या डीएनए रिपोर्टमध्ये म्हणजे या गणेश मदनेच्या केसमध्ये डीएनए रिपोर्ट एक्सक्लूड केला. म्हणजे फक्त डीएनए रिपोर्ट का एक्सक्लूड केला गेला, कारण त्याच्यामध्ये सॅम्पलिंग प्रॉपर झालं नाही, त्याचं सॅम्पल्स प्रॉपर घेतल्या गेल्या नाही, आणि सॅम्पल्स प्रॉपर न घेतल्यामुळे त्यांनी ते डीएनए त्याच्यामधनं एक्सक्लूड केलं आणि आरोपीला निर्दोष सोडलं त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला त्याची क्रॉस एक्झामिनेशन त्या पॉईंटवर पाहिजे. म्हणून क्रॉस एक्झामिनेशन करताना असे सायटेशन्स असतील ते वाचून ठेवा आधी. तुम्ही सायटेशन्स नीट वाचून ठेवलेत की त्यात ज्या सर्कमस्टन्स आल्यात, तुम्हाला एक सायटेशन वापरायचे आहेत तर त्या सर्कमस्टन्स तुम्ही या केसमधनं इव्हॉल्व्ह केलं, म्हणजे खोदून काढले पाहिजेत. या क्रॉसमध्ये तुम्ही तसे सर्कमस्टन्स, त्या प्रकारचे सर्कमस्टन्स कोर्टासमोर आणले पाहिजे. कारण प्रत्येक केस अँड फॅक्ट्स काय होतं की आपण कोर्टासमोर घेतलं सायटेशन दिलं तर कोर्ट म्हणतं दिस केस इज नॉट ऍप्लिकेबल टू द प्रेझेंट केस, फॅक्ट्स आर डिफरंट, केस इज नॉट ऍप्लिकेबल. तर म्हणून आपल्याला त्या सर्कमस्टान्सेस त्या क्रॉसमध्ये अशा आणल्या गेल्या पाहिजेत त्या रेकॉर्डवरती. तसं सर्कमस्टन्स तुम्हाला नाही आणता आल्या तर मग तुम्हाला ते सायटेशन वापरताना खूप कठीण होतं त्याच्यामध्ये, आणि खूप गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला वापरता येत नाही. आता या केसेसमधल्या काही लँडमार्क जजमेंट्स म्हणून आपण याच्यामध्ये, तर काही जजमेंट्स असं आहे, म्हणजे काही गोष्टी असं होतं की काही लॉमध्ये किंवा आता आपण 375 घेऊ आयपीसी 375 याच्यामध्ये आहे की रेपमध्ये एक्सक्लुजन होतं की बाबा त्याची वाईफ असेल, 15 इयर्स खालती असेल, किंवा जे आहे त्या सेक्शन 375 मध्ये आहे जो इम्युनिटी दिली आहे त्या हजबंडला, तर ते वेदर चाइल्ड ऍक्ट त्याच्यात ऍप्लिकेबल होईल का. मग चाइल्ड ऍक्ट मध्ये पॉक्सोमध्ये म्हणतो आपण 18 इयर्स होतं. मग याच्यामध्ये एक जजमेंट झालं सुप्रीम कोर्टासमोर, इंडिपेंडेंट थॉट वर्सेस युनियन ऑफ इंडिया म्हणून. या इंडिपेंडेंट थॉट वर्सेस युनियन ऑफ इंडिया या सायटेशनमध्ये त्यांनी म्हटलं की दोन्ही इनकन्सिस्टन्सी आहे, म्हणजे 375 ज्या डेफिनेशन मधल्या ह्याच्यामध्ये इनकन्सिस्टन्सी आहे, प्लस मग पॉस्कोमध्ये चाइल्ड ऍक्ट मध्ये इनकन्सिस्टन्सी आहे. या दोन्ही इनकन्सिस्टन्सी जेव्हा येतात ऍट दॅट टाइम त्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये की मग ते 18 पकडावं.
मग त्यांनी ते त्याच्यामध्ये ओव्हरराईड करून ते 18 केलं त्याच्यामध्ये, आणि ते त्या इंडिपेंडेंट थॉटचं जजमेंट बघितलं आपण तर आपल्याला ते लक्षात येईल. असा सुद्धा एक प्रयत्न झाला होता सुप्रीम कोर्टामध्ये. एका केसमध्ये एक मेंटली रिटार्डेड मुलगी होती, ती 30-40 वर्षाची होती, म्हणजे मोठी म्हणू आपण, मेजर होती म्हणू, आता तुझं एज एक्झॅक्ट नाही सांगता येणार, पण ती मेजर होती. इरा वर्सेस दिल्ली एनसीटी म्हणून ती केस होती. तर त्या केसमध्ये असं प्रॉसिक्युशन कडनं मांडलं गेलं की त्या मुलीचं एज जरी 19-20 किंवा मेजर आहे, तिचं मेंटल एज जे म्हणतो आपण, तिचं मेंटल एज आहे ते 5 ते 6 वर्षाच्या मुली एवढं आहे. तर तिला चाइल्ड म्हणून कन्सिडर करावं आणि तिला त्याचे सगळे बेनिफिट्स द्यावे त्या ऍक्ट प्रमाणे, असं प्रतिपादन त्या यांच्याकडनं करण्यात आलं होतं, त्या मुलीकडनं. किंवा एका संस्थेने अपील दाखल केलं होतं, ते एका संस्था होती त्या संस्थेने ते हे केलं होतं पिटिशन. तर हे पिटिशन पण खूप चांगले आहे, त्याच्यामध्ये सगळं ऑब्झर्वेशन्स केलेत. सुप्रीम कोर्टाने त्याच्यात म्हटलंय की बाबा कायद्यात म्हणजे मेन कायद्यामध्ये काही छेडछाड करता येणार नाही, तो हक्क त्या कायद्याचा आहे, चाइल्ड ऍक्टचा आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते पिटिशन अमान्य केलं. म्हणजे जिथे एज 18+, म्हणजे डॉक्युमेंटवरती जो एज आहे 18+, अशा गोष्टी आहेत. आता काही दुसरी एक कॉन्टिजन्सी अशी येते कोर्टासमोर, एखाद्या मुलीचं वय असतं 3 ते 4 वर्ष खोडून झाला, तिच्यावर झालं चाइल्ड अब्यूज, प्रोसिक्युशनला तिचं बर्थ सर्टिफिकेट मिळालं नाही, प्रॉसिक्युशनला बर्थ सर्टिफिकेट मिळालं नाही. आरोपी सांगतो की बाबा प्रॉसिक्युशननी प्रूव्ह नाही केलं, आता एज प्रॉसिक्युशननी प्रूव्ह नाही केलं तर सुटलं पाहिजे. तर इथे दुसरी गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये, कोर्ट मे प्रिझ्युम सर्टन फॅक्ट्स, एव्हिडन्स ऍक्ट बघितलं आपण तर कोर्ट मे प्रिझ्युम सर्टन फॅक्ट्स असं म्हटलं. 114 एव्हिडन्स ऍक्ट आहेच त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये कोर्ट मे प्रिझ्युम सर्टन फॅक्ट्स आहे. आणि त्याप्रमाणे जर समोरच दिसतंय कोर्टाला की ती मुलगी 3 ते 4 वर्षाची छोटीशी मुलगी आहे, 5 वर्षाची मुलगी आहे, तर तिकडे तुला स्ट्रिक्ट प्रूफ आहे असं म्हणता येणार नाही त्याच्यामध्ये. तर अशा गोष्टी आहेत. बर्थ सर्टिफिकेटमध्ये नावं चुकतात, वडिलांची नावं चुकतात, आईची नावं चुकतात, हे सगळं तुम्हाला बघता आलं पाहिजे चार्जशीट वाचताना. याचा फायदा आरोपीला मिळतो त्याच्यामध्ये. मग ते बर्थ सर्टिफिकेट तिचंच आहे का, तिचं नाव चुकलं असेल, एखाद्या संताराम तर दुसरं नाव होतं काहीतरी त्याच्यामध्ये बर्थ सर्टिफिकेटमध्ये, तर अशा प्रकारे तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे आणि तुम्ही ते वाचलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बारकाईने बघा आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल की कसं काय तुमचा डिफेन्स पुटअप करायचा. कारण हा कायदा 90% हा 90 काय म्हणतो 99% म्हणू आपण की प्रोसिक्युशनच्या बाजूने आहे. त्यातनं तुम्हाला मार्ग काढायचा आहे आणि त्या मार्ग काढून तुम्हाला त्यातनं तुमचे डिफेन्सेस ओपन करायचे आणि डिफेन्सेस कोर्टासमोर आणायचे. तर हा कायदा एक सोशल व्ह्यूने बघितला तर हा कायदा खूप चांगला आहे आणि हा मुलांच्या प्रोटेक्शनसाठी बनवलेला खूप मजबूत कायदा आहे म्हणून म्हणेन मी त्याच्यामध्ये. कारण या कायद्याच्या आधारावरती याच्यानंतर निर्भया झालं आणि त्यानंतर आयपीसी मध्ये जे हे आलेत, म्हणजे आपण ज्या या केसमध्ये म्हणजे या ऍक्ट मध्ये जे अग्रावेटेड म्हटले ते अग्रावेटेडचे डेफिनेशन आयपीसी मध्ये आलेले आहे. आता काही प्रश्न आले त्याच्यामध्ये. तर पहिला प्रश्न ऍडव्होकेट श्रीकांत रावकर यांचा, त्यांनी म्हटलं की हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम द आयपीसी प्रोव्हिजन्स. आता तेच म्हटलं याच्यामध्ये 42A सेक्शन दिलाय त्याच्यामध्ये. 42A सेक्शन असल्यामुळे हे ओव्हर रायडिंग इफेक्ट आहे. आयपीसी मध्ये म्हटलं आपण इथे चाइल्ड म्हटले, चाइल्ड मध्ये मुलगा किंवा मुलगी जो 18 वर्षाच्या खाली असेल दॅट इज अ चाइल्ड, आणि त्याप्रमाणे त्यांनी ते स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत आणि त्याच्यामुळे हा आयपीसी पासून थोडा डिफरंट आहे, पूर्ण डिफरंट आहे म्हणू आपण त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे 42 आणि 41 आणि जे प्रश्न विचारायला आपण 41 जर बघितलं आपण अल्टरनेटिव्ह पनिशमेंट असेल तर ज्याच्यात जास्त पनिशमेंट आहे ती पनिशमेंट दिली जाईल. तसंच आयपीसी पासून हे टोटली डिफरंट आहे. दुसरा प्रश्न याच्यामध्ये ऍडव्होकेट रवी वैशंपायन यांचा, व्हॉट काइंड ऑफ ऑफेन्सेस आर ट्रीटेड अँड कन्सिडर्ड ॲज अन ॲग्रावेटेड ऑफेन्स. आता ॲग्रावेटेड ऑफेन्स आपण म्हटलं याच्यामध्ये ॲग्रावेटेडचा अर्थ काय, पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट आहे, पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट 3 मध्ये, 4 मध्ये पनिशमेंट आहे, 5 मध्ये ॲग्रावेटेड. ॲग्रावेटेड म्हटलं आपण त्याच्यामध्ये ॲग्रावेटेड म्हणजे जवळचा माणूस जो आहे जो त्या चाइल्ड वरती जो असॉल्ट करतो, सेक्शुअल पेनिट्रेटिव्ह असॉल्ट करतो दॅट इज ॲग्रावेटेड, किंवा सेक्शुअल असॉल्ट करतो दॅट इज ॲग्रावेटेड सेक्शुअल असॉल्ट. म्हणजे एखादा नातेवाईक, फॅमिली फ्रेंड, घरात त्याचा त्या मुलगा किंवा ते लहान मुलगा असतं ते त्याच्यावरती विश्वास ठेवलेला असतं, घरातलं माणूस जो कस्टोडियन आहे किंवा जे नातेवाईक आहेत किंवा जो पोलीस ऑफिसर आहे, ते पब्लिक ऑफिसर सुद्धा म्हटले. म्हणजे पब्लिक ऑफिसर, गव्हर्नमेंट ऑफिसर असेल, त्यांनी कोण केलं असेल चाइल्ड वरती काही दुष्कर्म, तर दॅट विल ऑल्सो कम अंडर ॲग्रावेटेड सेक्शुअल ऑफेन्सेस. तिसरा प्रश्न आहे त्यांचा रवी वैशंपायनचाच प्रश्न आहे, इज देअर अ स्पेशल प्रोसिजर फॉर रेकॉर्डिंग द एव्हिडन्स ऑफ विक्टिम चाइल्ड. येस, स्पेशल प्रोसिजर आहे विक्टिम चाइल्डचं एव्हिडन्स रेकॉर्ड करण्याकरिता. विक्टिमचं एव्हिडन्स रेकॉर्ड करण्याकरिता स्पेशल ऍटमॉस्फिअर म्हणजे चाइल्ड फ्रेंडली ऍटमॉस्फिअर इन स्पेशल कोर्ट. जज चाइल्ड फ्रेंडली ऍटमॉस्फिअर मध्ये खाली बसतो, डायसवर बसत नाही, खाली बसलेला असतो.
जसं आपण बसतो एकामेकांसमोर अक्रॉस द टेबल तसं बसलेले असतात त्याच्यामध्ये त्या चाइल्डने त्या अक्यूजला बघायचं नाहीये किंवा त्याला दाखवत नाहीत. आणि त्या जो एव्हिडन्स आहे, आता ह्या एव्हिडन्स रेकॉर्ड करताना चीफ पण घ्यायची गरज नाही. जर कोर्टाला वाटलं 164चं स्टेटमेंट आहे, त्याला डायरेक्ट एक्झामिनेशन इन चीफ म्हणून तुम्ही रेकॉर्ड करू शकता. तर दॅट इज द स्पेशल प्रोसिजर फॉर रेकॉर्डिंग द एव्हिडन्स ऑफ व्हिक्टिम चाइल्ड. यश म्हात्रे यांनी सांगितलं आरोपी यांनी सोशल मीडियावर फ्रेंडशिपची रिक्वेस्ट पाठवली. व्हिक्टिम रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केल्यानंतर गुन्हा घडल्यास त्याला कन्सेंट म्हणता येईल का? आता ह्याच्यात यश म्हात्रे याच्यात एक हे आहे त्याच्यात, म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंटमध्ये त्यांनी एक शब्द वापरला, सेक्शुअल इंटेंट. आता हा तुमचा डिफेन्सची कला आहे की तुम्ही ते सेक्शुअल इंटेंट आहे की नाही हे तुम्ही क्रॉसमध्ये कशी काय तुम्ही मांडता. कारण सेक्शुअल इंटेंट हा महत्वाचा भाग आहे. म्हणजे एखाद्या मुलीचा मी तोंडावरती म्हणजे काय झालं, तोंडावर हात दाबल्यात, मारामारी चालू आहे की पकड तोंडावर हात, ती म्हणाली नाही विथ सेक्शुअल इंटेंट मला हे केलं. तर आता जेव्हा ती केस चालते, क्रॉस चालते, बाबा तेव्हा काय इंटेन्शन होतं, ते मारामारी होती, काय होतं काय नाही असं. आता हे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं. आता फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं म्हणजे तिचं कन्सेंट आहे की नाही हे तुमच्या त्या क्रॉस एक्झामिनेशनच्या सर्कमस्टन्सवरती येईल. एखादी तुमची फ्रेंड असेल, चांगली फ्रेंड असेल आणि तिला तुम्ही काहीतरी सेक्शुअली हे केलं, काहीतरी हॅरॅसमेंट केलं त्याच्यामध्ये, अँड शी फील्स इट बॅड, शी कॅन फाईल अ कंप्लेंट. बट हाऊ टू ब्रिंग द सर्कमस्टन्स ऑन रेकॉर्ड इज डिपेंड अपॉन युअर क्रॉस एक्झामिनेशन. रोहित मानकर यांचा प्रश्न आहे, एका बालकावर असे कोणतेही लैंगिक अत्याचार झाला आणि अशी घटना जी रात्री 12 वाजता झाली आणि तो बालक त्या दिवसानंतर 18 वर्षाचा होणार असेल, त्या रात्री 12 घडली घटना ही पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करता येईल. येस, बिलो 18 इयर्स म्हटलं आपण, जे 12 वाजल्यानंतर, 12 वाजून 1 मिनिटानंतर तो झाला 18 वर्ष पूर्ण, 12 वाजता झाला 18च, तो दॅट कंप्लेंट कॅन बी फाईल. 18 इयर्स कम्प्लीट झाले पाहिजे. त्यांचाच प्रश्न मानकर यांचाच. सोशल मीडियावर उदाहरण व्हॉट्सअप चॅटिंग करून असे कोणतेही अप्रत्यक्ष अशा बालकाला कायद्यामध्ये दिलेल्या ग्राउंडनुसार त्या बालकांनी चॅटिंग वाचून असे कोणताही स्वतःहून जर काय केले तर गुन्हा या कायद्यानुसार, एक मिनिट, सोशल मीडियावर उदाहरण व्हॉट्सअपवर चॅटिंग करून अशी कोणतेही अप्रत्यक्ष स्वरूपात अशा बालकाला या कायद्यामध्ये दिलेल्या ग्राउंडनुसार त्या बालकांनी चॅटिंग वाचून असं कोणतेही स्वतःहून जर काय केलं तर गुन्हा काय, म्हणजे एक्झॅक्ट काय म्हणायचंय मला लक्षात नाही आले. पण असं आहे की तुमचं म्हणणं की त्या मुलांनी स्वतःचं काही बघा वाईट केलं, म्हणजे काहीतरी सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या चॅटिंगमुळे काहीतरी स्वतःचं बघा वाईट केलं असा प्रश्न असेल तर ते दोन्ही ऑफेन्सेस खाली त्याची एफआयआर होऊ शकते. म्हणजे चाइल्ड ऍक्ट खालती पण सेक्शुअल हॅरॅसमेंट खालती येईल आणि अलॉंग विथ तुमचा आयपीसीचे जे काही ऑफेन्सेस असतील त्याप्रमाणे दोन्ही ऑफेन्सेस त्याच्यावरती आले जातील. पुढचा क्वेश्चन आहे याच्यामध्ये प्राची पाटील यांचा. जर पीडित व आरोपी दोघंही 16 वर्षाचे असतील, त्यांच्यामध्ये शिक्षा विवेचन सहमतीने झाले असतील तर आरोपीच्या शिक्षेबाबतची काय प्रोसिजर असेल? आता दोघंही 16 इयर्स आहे. आता त्या 16 इयर्सचा बॉय जो आहे तो ज्युएनाईल ह्याच्या खाली येईल. ज्युएनाईल बोर्ड ठरवेल त्याच्यामध्ये, ज्युएनाईल बोर्ड असेस करेल त्याची मेंटल स्टेट, त्याचं काय आहे त्याच्यामध्ये. कारण या कायद्यात सुद्धा मेंटल स्टेट संदर्भात प्रोव्हिजन दिली आहे. मेंटल स्टेट, कल्पेबल मेंटल स्टेट पकडायचं त्याच्यामध्ये, असं त्या ऍक्टमध्ये म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. पण हे ज्युएनाईल जस्टिस बोर्ड ठरवल की बघा तो मेजर आहे किंवा नाही, आणि त्यानंतर त्या गोष्टींवरती ते कोर्ट ठरवेल त्याच्यामध्ये. आता उद्या तर आता जे काही आपल्या चर्चा झाली यानुसार ज्या काही शंका आहेत तुमच्या त्याचं मी निरसन केलेलं आहे. अजून काही शंका असतील तर तुम्ही मला पर्सनल याच्यावर टाकू शकता किंवा या वॉलवरती सगळी टाकलं, मी तुम्हाला त्याचं जे काही उत्तर असेल ते सविस्तर मी उत्तर देईन त्याच्यामध्ये. आणि कायदा तसा खूप चांगला सोप्पा आहे, समजून घेण्याकरिता सोप्पा आहे, तसं केस चालवण्याकरिता कठीण आहे. पण शेवटी काय जे आहे आपल्याला ते काम करायचंच आहे कोर्टामध्ये. आता या अधिवक्ता परिषद मार्फत उद्या संध्याकाळी 7 वाजता जे 9वे पर्व आहे आपलं, त्याच्यामध्ये ऍडव्होकेट सचिन जोशी सर हे सहकार कायद्यावरती मार्गदर्शन करणार आहेत. कारण सहकार कायदा हा खूप इंटरेस्टिंग कायदा आहे. म्हणजे आपण म्हणू अख्खा महाराष्ट्र हा सहकार कायद्यावरतीच अवलंबून आहे. कारण जे काय पॉलिटिशियन्स म्हणू आपण, पॉलिटिकल असो किंवा पुढच्या ज्या बाकीच्या ज्या सगळ्या स्टेट्स डिस्ट्रिक्टचे जे मेन बॅकबोन जो आहे तो सहकार खातं आहे. सहकार खात्यावरती पूर्ण महाराष्ट्राचं बॅकबोन डिपेंड आहे. आणि या सहकार खात्यामध्ये काय घडामोडी आहेत, कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत, कसे काय त्याचे लिटिगेशन्स होतात, या संदर्भात सचिन जोशी सर आपल्याला त्याच्यामध्ये मार्गदर्शन उद्या करणार आहेत. तरी सगळ्यांनी सकाळी उद्या 7 वाजता, उद्या संध्याकाळी 7 वाजता आवर्जून हजर राहावं त्याच्यावर. थँक्यू.